काळजीपूर्वक तुम्ही ट्रेड करा. ओके. उद्याचा व्ह्यू काय टाकला होता मी, म्हणजे जे की आजचा व्ह्यू होता बुलिश टू साईड व्ह्यू होतो मी. आय एम नॉट इंटरेस्टेड इन बेरिश साईड. मी बेरिश साईडला इंटरेस्टेड नव्हतो. ठीक आहे. त्यानंतर बघा सेलिंग आली आहे. सकाळी मॉर्निंगला काय टाकलं, सेलिंग आली आहे, सपोर्ट तोडला आहे, प्लीज वेट फॉर एंट्री असं टाकलं होतं मी. बरोबर. कारण आपली सिस्टम आपण काय बोललो होतो की आपण आज बुलिश डायरेक्शनला आहे, त्याच्यामुळे बेरिश डायरेक्शनचा प्लॅन आपल्या डोक्यात नव्हता. कारण मी माझ्या सिस्टमच्या अगेन जात नाही. मला जिथं बुलिश, आज जर का मी बुलिश डायरेक्शनला आहे, मला ज्या ठिकाणी बुलिश सेटअप दिसतोय किंवा माझ्या स्ट्रॅटर्जीनुसार किंवा माझ्या सेटअपनुसार तिथंच मी बुलिश ट्रेड घेण्याचा प्रयत्न करेल. लक्षात ठेवा, सिस्टमच्या अगेन जाऊ नका. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितले की तुम्ही सकाळी मॉर्निंगला येताना व्ह्यू ठरवून या की मी आज बुलिश डायरेक्शनला जाणार आहे का मी बेरिश डायरेक्शनला जाणार. माझा व्ह्यू काय आजचा. मार्केटमध्ये असं लक्षात ठेवा, तुम्ही मार्केटमध्ये जर का रँडमली तुम्ही ट्रेड केला तर मार्केट तुम्हाला काहीच देणार नाही. तुम्हाला मॉर्निंगला येताना व्ह्यू सेट करूनच यावं लागेल मार्केटमध्ये. भले मग तुमचा व्ह्यू चुकू द्या, चालेल. तुम्हाला वारंवार ह्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत भावांनो. ह्याच गोष्टीवर तुम्ही बारकाईने लक्ष द्या. मी सिस्टमच्या अगेन्स्ट ज्या दिवशी काल मी सिस्टमच्या अगेन्स्ट गेलो होतो, तुम्हाला आठवते, त्यामुळे माझं काय झालं, काल मला जास्त प्रॉफिट नाही भेटलं, परंतु आज चांगला प्रॉफिट झाला, जे की तुम्ही टेलिग्रामवरती आपल्या ग्रुपवरती बघितलं असेल. नंतर मी तो स्क्रीनशॉट डिलीट पण केला. इथे लक्षात अशा पद्धतीने बघा, सेलिंग आली 9:19ला मी मेसेज टाकला की सेलिंग आली आहे, सपोर्ट तोडला आहे, प्लीज वेट करा. कशाचा वेट करा, एंट्रीचा. आता नेक्स्ट सपोर्ट पण आपण टाकला. नेक्स्ट सपोर्ट काय टाकला होता आपण, 24,540चा. बरोबर. आपण बघून घेऊ एक मिनिट की 24,540 लेवल कुठं होते. 24,540 मला वाटतं हा झोनच आपण बहुतेक होता. येस, हा झोन होता बघा तो. इथं लक्षात अशा पद्धतीने आपण हे मार्क केलं होतं. आणि बघा इथून तुम्हाला एक रिव्हर्सल बघायला भेटला. त्याच्यानंतर एक 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आपण गेलो. मी 5 मिनिटाची टाइम फ्रेम लावली होती. सेकंड का प्रॉब्लेम येते यार नेटवर्कला आज, नाही यायला पाहिजे. यस, आलं. ओके. बघा 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर मी अशा पद्धतीने हे तुम्हाला लावून दिलं होतं बघा. आणि इथं मला एक कॅन्डल दिसली. कोणती कॅन्डल हे कोणाला माहिती आहे का, ही बुलिश इंगल्फिंग कॅन्डल आहे भावांनो. आणि हा सपोर्ट होता आणि मला सपोर्टवरती बुलिश इंगल्फिंग दिसली. मी इथं ट्रेडचा प्लॅन बनवला. आणि स्टॉप लॉस किती छोटा होता बघा. इथं लगेच या हायच्या वर माझा एंट्री होती बघा. तुम्ही लाईव्ह तुम्ही टेलिग्रामवरती जाऊन बघू शकता सगळ्या गोष्टी. आणि याच्या खाली माझा स्टॉप लॉस होता. एवढाच स्टॉप लॉस मी ठेवला होता. बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा सगळ्यात भारी जबरदस्त सगळ्यांना कोणती गोष्ट वाटली, ती वाटली की बऱ्याच लोकांना नाही का, हे बघा एंट्री आपण टाकली होती बघा. ही दिसते तुम्हाला, पहिली एंट्री आपण ही टाकली होती. त्याच्यानंतर बघा आपल्याला बुलिश साईडलाच एंट्री घ्यायची होती, परंतु काय झालं बघा, एसएल लावून काम करणे हा मेसेज टाकला. त्याच्यानंतर बघा सेलिंग साईडला आता कोणी जाऊ नका. परफेक्टली मेसेज टाकला होता की सेलिंग साईडला कोणी जावं, मार्केट ओव्हरसोल्ड, म्हणजे मार्केटमध्ये ओव्हर सेलिंग झालेली आहे, प्रॉफिट बुकिंग होऊ शकते. हा मेसेज होता, क्लिअर कट मेसेज टाकला. हा मेसेज टाकला तुम्हाला 9:36 आणि 9:36 ते 40च्या आसपास तुम्हाला एक रिव्हर्सल बघायला भेटला मार्केटमध्ये. कारण लक्षात ठेवा, मार्केटमध्ये ओव्हर सेलिंग झाली म्हणजे प्रॉफिट बुकिंग कुठेतरी होणार आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. त्याच्यानंतर बघा हे आपण झोन मार्क केला होता बघा, जो की असा झोन होता. बरोबर आहे. बुलिश इंगल्फिंग कॅन्डल अगोदर जे बेरिश कॅन्डल होते याच्या हायच्या वर आपला एंट्रीचा प्लॅन होता. टार्गेट 1 आपण हे दिलं होतं, जे की 24,605 होतं. टार्गेट 2 आपण डे हायचं दिलं होतं, परंतु आपल्याला डे हायचं टार्गेट नाही भेटलं. त्याच्या अगोदरच रिव्हर्सल आला. तो रिव्हर्सल का आला त्याच्या मागचं पण कारण मी दाखवतो तुम्हाला. तिथंच का रिव्हर्सल आलेला आहे इथं लक्षात. हे बघा, हे नंतर ट्रेड असा प्लॅन झाला. आता इथं सगळ्यात बेस्ट काय वाटलं बघा, सगळ्यांनाच ज्याची उत्सुकता होती ते असं वाटलं होतं की मी ते एक मॅसेज टाकला होता बघा. काय टाकला होता की या झोनच्या खाली जर का मार्केट गेलं तर इथं थांबू नका. एक सेकंद. या झोनच्या मार्केट जर का खाली गेलं, मी झोन मार्क करत गेलो होतो. याला ट्रेलिंग स्टॉप लॉस बोललं जातं. ट्रेल स्टॉप लॉसला ट्रेल करा. ज्यावेळेस मार्केट आपल्या डायरेक्शनला जाते त्यावेळेस तुम्हाला हळूहळू स्टॉप लॉसला ट्रेल करता आलं पाहिजे भाऊन. तुम्ही स्टॉप लॉसला जर का ट्रेल नाही केलं तर तुमच्या हातचा प्रॉफिट तुमच्या हातून निघून जातो. त्याच्यामुळे तुम्हाला स्टॉप लॉसला ट्रेल करता आलं पाहिजे. इथं लक्षात. आता टार्गेट 1 इथं हिट झालं आपलं. मी इथं काय बोललो की या ठिकाणी थोडंसं सेलर आहेत, इथून सेलिंग येऊ शकते, जे की इथं मी मेसेज पण टाकला होता बघा. टार्गेट 1 हिट. आणि त्याच्यानंतर मी एक झोन मार्क केला होता बघा. हा झोन मार्क. आणि इथंच बऱ्याच लोकांना थोडंसं सरप्राईज झालं की इथंच का मी झोन मार्क केलाय. आणि इथूनच तुम्ही बघा परफेक्टली रिव्हर्सल तुम्हाला बघायला भेटलेला आहे, जे की तुम्हाला दाखवतो मी. हे होण्याच्या अगोदर सगळ्या गोष्टी हे बघा. इथं मी ऑलरेडी टाकलं होतं. इथून मार्केट इथून वर गेलं आणि इथून रिव्हर्सल या लेवलवरच बाईंग यायला पाहिजे असा आपला सेटअप होता. बरोबर. इथूनच बाईंग यायला पाहिजे का, जर का मार्केटला अप ट्रेंडला जायचं असेल तर याच लेवलवर बाईंग यायला पाहिजे, हे आपण टाकलं होतं. बरोबर आहे. हे बघा इथं मी मेसेज पण टाकला होता काय की मार्केटला जर वर जायचं असेल तर स्ट्रक्चर असंच होईल, जे की स्ट्रक्चर आपण इथं दाखवलेलं आहे बघा.
आणि त्याच्यानंतर एक मेसेज टाकला होता, या झोनच्या खाली मार्केट गेलं तर मग आजचा दिवस क्लोज करा, मार्केट एकतर साईडवे राहील किंवा डाऊन साईडला जाईल किंवा मार्केट खाली जाऊ शकतं. हा मेसेज आपण टाकला 10:17 आणि 10:17 तुम्ही चेक करा मार्केट कुठं होतं. हे बघा, हा रिव्हर्सल आला बरोबर. इथं आता आपल्या झोन पशी आलं मार्केट. आपण काय बोललो होतो की इथून बाईंग यायला पाहिजे. आता त्याच्यानंतर बघा, कॅन्डल बनायच्या अगोदर, कॅन्डल अजून झाली नव्हती भावांनो, त्याच्या अगोदर मी काय टाकलं होतं की आता इथे बुलिश कॅन्डल पाहिजे. काय पाहिजे? बुलिश कॅन्डल पाहिजे. हा मेसेज मी टाकला बघा 10:20 मेसेज आहे, जो की ही कॅन्डल तुम्हाला बघायला भेटली बघा इथं कुठेतरी. नाही, ही कॅन्डल बघा, ही कॅन्डल तुम्हाला बघायला भेटली, ही बुलिश कॅन्डल. ही होण्या अगोदर मी सांगितलं होती तर आत्ता लगेच बुलिश कॅन्डल पाहिजे मला, तरच मग बाईंग साईडला फ्रेश एंट्री प्लॅन बनवू शकतो किंवा मार्केट अपटर्नला. जर का हा झोन जर का मार्केटनं तोडला असता, कोणता झोन, या झोनच्या खाली जर का मार्केट गेलं असतं तर आपण ट्रेलिंग एसएल हिट आपण बाहेर पडणार होतो. असा झोन होता तो काहीतरी. याच्या खाली जर का मार्केट गेलं असतं तर आपण, जो की आपण इथे एंट्री घेतली होती, इथं ट्रेलिंग एसएल हिट आपण इथं बाहेर पडणार होतो. इथं लक्षात. आणि त्याच्यानंतर बघा मार्केटनं कशा पद्धतीने केले, बरोबर बुलिश कॅन्डल तिथं झालेली आहे. होण्या अगोदर टाकलं होतं की आता इथं बुलिश कॅन्डल पाहिजे आणि झाली पण. हे बघा, ही बुलिश कॅन्डल झाली, दिसते परफेक्टली. त्या सेटअपला प्रॉपर फॉलो केले मार्केटने बघा तुम्ही. आणि त्याच्यानंतर बघा इथं आपण मेसेज टाकला होता, काय कसा आहे झोन, म्हणजे आपले झोन, आपले लेवल्स कसे आहेत हे आपण ऑलरेडी टाकलेलं होतं बघा. आणि मार्केटनं बघा परफेक्टली रिव्हर्सल या झोनमधून दिला, येतं लक्षात. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट टार्गेट हे ठेवलं होतं. टार्गेट 2 तर आपलं हे होतं, परंतु इथं पण थोडंसं एक टार्गेट किंवा इथं सेलर होते थोडेसे. टार्गेट 2 म्हणजे आपला डे हाय होता, जो की आजचा डे हाय होता, परंतु तिथपर्यंत मार्केट नाही गेलं, तिथून अगोदरच रिव्हर्सल झाला. त्याच्यानंतर एक निगेटिव्ह न्यूज आली, त्यामुळे बोललो की व्यवस्थित स्टॉप लॉस लावून काम करा. आणि हे बघा मार्केटनं बघा त्याच्यावर नंतर अपसाईडला मुवमेंट केली. आज एक्सपायर आहे, टाइम डिके होऊ शकतो, कारण त्याच्यामुळेच मी ऑप्शन हेज केलं होतं, सेलिंग पण केली होती. मी पुट शॉर्ट मारला होता आणि कॉल बाय केला होता. त्याच्यामुळे मला जरी टाइम डिके झाला तरी पण जास्त टाइम डिके माझा होतं लक्षात. हे बघा बरोबर मार्केटने त्या लेवलला झोन टच केलं इथून परत. आणि इथं पण परत एक मेसेज टाकला होता की जर का मार्केट या झोनच्या खाली गेलं तर मार्केट परत बुलिश डायरेक्शनला उठू शकत नाही. हे बघा इथे मी मेसेज टाकला होता बघा, दिसतंय. हा एक झोन मी मार्क केला होता. जर का मार्केटला जर का अजून बुलिश साईडला जायचं असेल तर मार्केटने या झोनमधूनच बाईंग यायला पाहिजे. जर का या झोनच्या वर किंवा या झोनमध्ये बाईंग नाही आली तर मार्केट डे लोला टच करायला जाईल. हे पण मी सांगितलं होतं, डे लोला टच करायला जाईल. हे बघा इथं काय मेसेज टाकला, इथून पुढे जर मार्केटमध्ये बाईंग यायची असेल तर या झोनमधूनच यायला पाहिजे. जर नाही आली तर मार्केट सेलरच्या हातात जाईल आणि मार्केट आजच्या डे लोला, म्हणजे आजच्या लो बाईंग आली होती तिथंच लोला नंतर मार्केट टच करायला आले बघा. टच पण केले का नाही, इथंच मी टाकलं होतं. या झोनच्या खाली जर का मार्केट गेलं, इथून तुम्ही कॉल साईडचा परत विचार बी करू नका, कारण मार्केट परत लोला टच करायला. बऱ्याच लोकांनी इथं नंतर एंट्री घेण्याचा प्रयत्न केलाय कॉल साईडला. मी ऑलरेडी तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर केल्या होत्या. कारण लक्षात ठेवा हा झोन महत्वाचा होता. हा जर का बायरचा झोनच्या हातातून मार्केट सुटलं तर मार्केट सेलरच्या ताब्यात जाणार होतं. इथंच फक्त बायर होते या झोनमध्ये, येते लक्षात. त्याच्यामुळं ह्या गोष्टी मी फॉलो केल्या होत्या आज. आणि आज आपल्याला एक ट्रेड भेटला, परंतु जबरदस्त झाला, जे की तुम्हाला प्रॉफिट मी दाखवलेलं आहे. हे बघा त्याच्यानंतर बघा मार्केट इथं लो ब्रेक केला आपला झोनच्या बाहेर. आता कोणी बाय साईडला जाऊ नका. हे बघा दिसतं इथं मेसेज, आता कोणी बाय साईडला. जसा हा झोन ब्रेक झाला, जो की हा झोन होता आपला, हा झोन ब्रेक झाला, तसंच मी टाकलं की आता कोणी बाईंग साईडला जाऊ नका. क्लिअर कट मेसेज टाकला होता, येते लक्षात. आता ही एक्सपायरी वगैरे ही या गोष्टी सॉरी बदल झालेला आहे थोडासा. ही आपण न्यूज वगैरे टाकलेली आहे, जी की डिसेंबरमध्ये होणार आहेत ह्या गोष्टी सगळ्या प्री ओपन मार्केटमध्ये, येते लक्षात. हे बघा आणि त्याच्यानंतर एक मेसेज मी केला होता. बऱ्याच लोकांनी इथं काय केले, डे लोला ब्रेक झाल्यानंतर इथं बऱ्याच जणांचा प्लॅन होता की पुटचा प्लॅन होता, म्हणजे आजचा डे लो ब्रेक झाल्यावर हिरो झिरो ज्याला आपण बोलतो, तिथं मी टाकलं होतं की फेक ब्रेकडाऊनमध्ये फसू नका. येते लक्षात. फेक ब्रेकडाऊन, मार्केट खाली गेले तर जाऊ द्या, सोडून द्या ट्रेड, म्हणजे तुमचा स्टॉप लॉस तरी आज जाऊ दिलेला नाही. जे की बरीच लोक इथं नाही का ब्रेकआउट झाला, डे लो ब्रेक झाला म्हणून एंट्री घेतात. तर तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं ब्रेकआउट ब्रेकडाऊनच्या नादात तुम्ही फसू नका. सगळ्यात जास्त ट्रॅपिंग त्याच्यामध्येच होते ब्रेकआउट ब्रेकडाऊनला. ओके, इथे लक्षात. बघा 2:49 मी मेसेज केला होता की मार्केट जरी खाली गेले तरी जाऊ द्या, कारण लक्षात ठेवा आज एक्सपायरी आहे.
वीकली प्लस मंथली एक्सपायरी होती, दोन्ही एक्सपायरी होत्या आणि मार्केटने ऑलरेडी खूप दिवसभर मुवमेंट जास्त केलेल्या होत्या. लक्षात घ्या, मुवमेंट आज मार्केट जर का मी काय सांगितलं, हिरो झिरो कधी होतं माहिती आहे का, ज्यावेळेस मार्केट दिवसभर एका चॉपी रेंजमध्ये चालतं ना, त्यावेळेस हिरो झिरो शेवट नव्हतो. त्याला आपण बोलतो गामा ब्लास्ट. गामा ब्लास्ट हा शेवट नव्हता असतो. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, अख्खी मुवमेंट भावाने ह्याच कॅप्चर केलेली आहे या लेवलपर्यंत. आणि ही लेवल तुम्हाला सांगतो कशी निघलेली आहे हे पण दाखवतो मी तुम्हाला. जर का तुम्ही हे बघा, इथून जर का फिबोनाची लावली या हायपासून, जे की कालचा इथं लेवलपर्यंत तुम्ही लावली आजच्या लोपर्यंत, तर परफेक्ट लेवल भावना ही निघते तुमची. ही लेवल परफेक्ट टार्गेट निघते तुमचं. दिसतं का ही झोन? हा झोन तुमचा परफेक्ट टार्गेट निघते. दिसलं? हे अशा पद्धतीनं आज मी टार्गेट घेतलं होतं. त्याच्यामुळे सांगतोय की लक्षात घ्या, हिरो झिरोचा विषय कसा होतो, हिरो झिरो जर का मार्केट दिवसभर चॉपी चाललं पाहिजे. चॉपी म्हणजे कसं, साईडवे चाललं पाहिजे. एक्झाम्पल तुम्हाला मी दाखवतो. आज बहुतेक ह्याचा काहीतरी प्रॉब्लेम आहे धनचा. हे बघा, चॉपी मार्केट कसं असतं दाखवतो तुम्हाला, आणि गामा ब्लास्ट कसा होतो ते पण बघू एकदा आपण. एक सेकंद द्या फक्त मला, मी डबल ह्याला ओपन करतो धनला. काय प्रॉब्लेम यायला धनचा काही समजत नाही. ओके, ठीक आहे. मला नाही वाटत ह्याचं आज ओपन होईल. काहीतरी प्रॉब्लेम आहे बरं का धनचा आज बी. ठीक आहे, आपण याच्यावरती बघू. चला ट्रेडिंग व्ह्यूवरती बघूया. आवाज वगैरे ते क्लिअर येतोय ना? सेकंद फक्त मला, नाही यायला पाहिजे प्रॉब्लेम काय. स्ट्रीम खूप ब्रेक होत आहे. ब्रेक होत आहे. ब्रेक होते का स्ट्रीम? काय प्रॉब्लेम येतोय मग? नेटवर्कचा तर प्रॉब्लेम नाही आहे काय? स्ट्रीम ब्रेक होते का काय सांगा मला कमेंटमध्ये. मला नाही वाटत काय होत असेल. आवाज पण ब्रेक होऊन येत आहे. दादा 9:30ला कसं समजलं? आता येते का? क्लिअर आहे का आवाज? बघा आता. आता आवाज येतोय का बघा? इश्यू असेल. ओके, आवाज आता क्लिअर आहे का बघा कमेंटमध्ये, बघा एकदा क्लिअर आहे का? हो येतोय. ओके, आता नाही ना काय अडचण येत? ओके राईट. ओके ओके ओके. सॉरी, थोडासा नेटवर्कचा इश्यू होता. नेटवर्कचा प्रॉब्लेम आहेच ऑलरेडी. ओके, आवाज क्लिअर आहे. आता नाही ना हे होत, स्ट्रीम हे होत नाही ना आता, लॅक होत नाही ना? ओके सर, नो प्रॉब्लेम. ओके चला, जाऊ द्या, आपण बाकीच्या गोष्टी शिकत राहणार. आपण काय करू अगोदर, आजचं जे सेशन आहे ते सेशनला आपण रेपर देऊ. हे तर चालूच राहणार आहे मार्केटमध्ये. लक्षात घ्या, हे लक्षात घ्या. एवढं मोठं, आता बऱ्याच जणांचं सर मागाशी कोणी जर क्वेश्चन विचारलं की एवढं मोठं मार्केट पडलंय, मग तुम्ही इथंच कसं काय मार्केटला नाही का सपोर्ट आयडेंटिफाय केला? सपोर्ट आहे हा भावानं. तुम्ही जर का मोठ्या टाइम फ्रेमवरती गेला, तुम्ही तर 1 आवरची टाइम फ्रेम घ्या. हे बघा, इथे तुम्हाला परफेक्टली सपोर्ट आहे हा मोठ्या टाइम. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, तुम्हाला जर का हे करायचं असेल इंट्राडे, तुम्ही छोट्या छोट्या टाइम फ्रेमला, मोठ्या टाइम फ्रेमला पहिले हे करा. हे बघा, दिसतोय हा सपोर्ट आहे तुमचा, इथे दिसतोय. हे बघा, हा तुमचा सपोर्ट झोन होता. इथं मार्केटने सपोर्ट, इथं पण बघा ब्रेकडाऊन झालेला होता. इथं पण प्राइसने सपोर्ट घेतलेला आहे बऱ्याच वेळा. त्याच्यामुळे हा एक तुमचा सपोर्ट होता स्ट्रॉंग. आणि इथं आपण तोच प्लॅन सेम बनवलेला आहे भावांनो. आज 1000 सबस्क्राईब होतील असं मला वाटतंय. बघू आता काय तुमच्या आशीर्वादानं झाले तर. त्याच्यामुळे हा सपोर्ट मी आयडेंटिफाय केला होता की इथून रिव्हर्सल येऊ शकतो मार्केटमध्ये. आणि जो की तुम्हाला रिव्हर्सल एक बघायला पण भेटला चांगल्या पद्धतीने. आपण ट्रेड पण प्लॅन केला आणि चांगल्या पद्धतीने आज लोकांना पोरांनी स्क्रीनशॉट वगैरे टाकले. चांगली गोष्ट आहे. परंतु लक्षात ठेवा, जास्त क्वांटिटी उचलू नका भावांनो. पेपर ट्रेडिंग करा, पहिले शिकण्याकडे फोकस द्या. लक्षात ठेवा, मार्केट ही लाईफ टाईम चालू राहणार आहे. लाईफ टाईम म्हणजे आपण मेलो जगलो तरी चालूच राहणार आहे. परंतु शिकणं खूप महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा, मी तुमच्यासोबत 2 महिने आहे, त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःला ट्रेडिंग करायची आहे. मी तुमच्या सिस्टम समोर किंवा मी तुम्हाला गायडन्स करायला नसणार, कारण मी सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवून जाणार आहे. तुम्ही कितपत घ्यायचं ते तुमच्या हातात आहे. ओके चला, आज आपण शिकण्याकडे फोकस करू. आज आपला पॉईंट आहे भावांनो, बुलिश कॅन्डल.
तर चला धन्यवाद. जे काही झालं ते मी तुम्हाला ऑलरेडी क्लिअर करून दिलेलं आहे. आता आपण लर्निंगकडे फोकस करू, कारण कसं होतं वेळ भरपूर ऑलरेडी झालेला आहे, 9:50 झालेला आहे, सेशनला उशीर होऊ शकतो. त्याच्यामुळे तयारी ठेवा भावांनो की सेशनला तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. थोडंसं आज तुम्हाला हे करावं लागेल, काल आपली सुट्टी होती त्याच्यामुळे आज कालचा जो अभ्यास आहे तो आपल्याला आज क्लिअर करायचा आहे. ओके, लक्षात ठेवा. तर चला, तर स्वागत आहे तुमचं भावांनो आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे प्रो ट्रेडिंग विथ सुदर्शन. आज आपण शिकणार बुलिश कॅन्डल आणि बुलिश कॅन्डलवर कसा ट्रेडचा प्लॅन बनवू शकता तुम्ही. आणि लक्षात ठेवा, कुठं पण बुलिश कॅन्डल बनली म्हणजे ट्रेड घ्यायचा नसतो किंवा अचानक नाही का ट्रेड प्लॅन किंवा ह्या गोष्टी सगळ्या करायच्या नसतात. लक्षात ठेवा, ती कॅन्डल पर्टिक्युलर ठिकाणी बनली पाहिजे, त्याची काहीतरी जागा असते, त्या जागेवर ती कॅन्डल पाहिजे. असे कोणत्याही ठिकाणी तुम्ही जर का कॅन्डलवरती ट्रेड घेत बसला तर लक्षात ठेवा तुमचा स्टॉप लॉस जाणार, स्टॉप लॉस तुमचा जाऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायला लागेल, त्याचं काहीतरी कंडिशन आहेत, त्या कंडिशन मॅच झाल्याशिवाय तुम्ही बुलिश ट्रेड घ्यायचा नसतो. बुलिश कॅन्डल बघणारे म्हणजे असे कॅन्डल बघणारे जी कॅन्डल झाल्यानंतर मार्केटमध्ये एक बुलिश मूव किंवा ट्रेंड आपल्याला बघायला भेटतो, जो की आज तुम्ही बघितलं त्याला आपण बोलतो बुलिश इंगल्फिंग कॅन्डल भावना आज बनली होती आणि त्याच्यावरतीच आपण ट्रेड घेतलेला होता. येते लक्षात. तर भावांनो, जर चॅनल नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. ओके, तर चला आपण सेशनला सुरुवात करतोय. आज आपला डे 9 आहे. आपण टोटल 60 दिवस लर्निंग घेणार आहे भावांनो. त्यातला आपला आहे आज डे 9वा, म्हणजे आज 9वा दिवस आहे आपला. ओके, तर चला बघा, बुलिश कॅन्डल म्हणजे सगळ्यात प्रथम समजून घ्या काय असते. बुलिश कॅन्डल म्हणजे काय. प्लीज आता ग्रुपवरती रिप्लाय करू नका, मेसेज करू नका, कारण मी तिथं नाहीये, त्यामुळे रिप्लाय मी तुम्हाला देऊ शकत नाही. त्यामुळे ग्रुपवरती मेसेज करू नका टेलिग्रामच्या. येते लक्षात. नंतर मी बघेल तुमचे मेसेज, परंतु इथं मला नोटिफिकेशन येते, त्याच्यामुळे ग्रुपवरती मेसेज करू नका आता. ओके, चला. बुलिश कॅन्डल म्हणजे काय, जेव्हा क्लोजिंग प्राइस ही ओपनिंग प्राइस पेक्षा जास्त आहे. म्हणजे काय सांगितलं तुम्हाला, क्लोजिंग प्राइस आपण काय शिकलो, बुलिश कॅन्डल कशी बनते, खाली ओपन असतो आणि वर क्लोज असतो. मग ती कॅन्डल कशी का असं, त्याला आपण किंवा त्या कॅन्डलचा कलर कसा बनतो आपण जे की कालच्या सेशनमध्ये शिकलेलो आहे, पाठीमागच्या डे 8 मध्ये, म्हणजे 8व्या क्लासमध्ये आपण शिकलेलो आहे की बुलिश कॅन्डल कशी बनते, की ज्या वेळेस ओपनिंग प्राइस ही क्लोजिंग प्राइस पेक्षा खाली असते. म्हणजे जर का 100 रुपयाला ती कॅन्डल ओपन झाली होती आणि समजा ते 150 रुपयाला जर का क्लोज झाली, म्हणजे काय झाली, ओपनिंग प्राइस पेक्षा क्लोजिंग प्राइस काय झाली, वर झाली. म्हणजे ती कॅन्डल कशी बनणार, ग्रीन बनणार आहे. ग्रीन म्हणजेच आपण त्याला काय बोलतो, बुलिश कॅन्डल बनणार आहे. येते लक्षात. याचा अर्थ खरेदीदार बायर स्ट्रॉंग आहेत. म्हणजेच काय, याचा अर्थ काय होतो की बायर स्ट्रॉंग आहेत, त्याच्यामध्ये सेलर नाही आहेत, बायर स्ट्रॉंग आहेत. येते लक्षात. कॅन्डल साधारणपणे हिरव्या रंगात दाखवली जाते. म्हणजे तुम्ही जर का कलर जरी चेंज केला तरी काय फरक पडत नाही, असं नाही की ग्रीनच कर. काही लोक ब्ल्यू कलर ठेवतात, येते लक्षात. काही लोक ब्ल्यू कलर ठेवतात, येते लक्षात. त्याच्यामुळे वेगवेगळं असं काय समजायचं नाही. फक्त लक्षात ठेवा, क्लोजिंग प्राइस ही ओपनिंग प्राइस पेक्षा वर असते, एवढंच याच्यामध्ये लक्षात ठेवा. ओके, समजलं बुलिश कॅन्डल कशी बनते. आता लक्षात, स्ट्रक्चर बुलिश कॅन्डलची रचना कशी असते बघा. 4 गोष्टी असतात, तुम्हाला ऑलरेडी मी शिकवलं. कोणकोणत्या. एक असतो ओपन. कॅन्डल ज्या ठिकाणी ओपन झाली, तुम्हाला मी काय सांगितलं त्या दिवशी, फक्त ओपनिंग प्राइसच कॅन्डल क्लोज व्हायच्या अगोदर फक्त तुमची प्राइस फक्त कोणती फिक्स असते, फक्त ओपन प्राइस. जर का 100 रुपयाला ती कॅन्डल ओपन झालेली आहे, म्हणजे स्टार्ट झाली, तुमचा पहिला सेकंड चालू आहे, बाकीच्या ह्या 3 गोष्टी आहेत, ह्या तुम्हाला कॅन्डल क्लोज झाल्याशिवाय भेटत नाहीत किंवा फिक्स नसतात. परत एकदा गोष्ट मी रिपीट करतोय की ओपनिंग प्राइस फक्त फिक्स असते, बाकीच्या या 3 गोष्टी जोपर्यंत कॅन्डल ती क्लोज होत नाही तोपर्यंत त्या फिक्स नसतात. येते लक्षात. म्हणजे हाय तुमचा फिक्स नसतो, क्लोज तुमचा फिक्स नसतो आणि लो पण तुमचा फिक्स नसतो. जे की आपण लाईव्ह कालच्या याच्यामध्ये बघितले, तुम्हाला दाखवलेलं मी फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये कसं होतं किंवा फॉरेक्सच्या चार्टवरती दाखवलेलं आहे. येते लक्षामध्ये. म्हणजेच काय, फक्त ओपनिंग प्राइसला महत्व द्या आणि क्लोजिंग प्राइसला. जर का ओपनिंग प्राइस क्लोजिंग पेक्षा वर असेल, ओपनिंग पेक्षा क्लोजिंग प्राइस जर का वर असेल तर ते कॅन्डल ग्रीन बनते. आणि जर का ओपनिंग पेक्षा क्लोजिंग जर का खाली असेल तर लक्षात ठेवा त्या कॅन्डलचा कलर रेड बनतो. तुम्हाला ऑलरेडी ह्या गोष्टी शिकवून झालेल्या आहेत, तरी पण एकदा रिमाइंड करण्यासाठी या गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजेच काय, ओपन म्हणजे काय, कॅन्डल कुठे सुरुवात झाली. कॅन्डल समजा इथं सुरुवात झाली, समजा ही प्राइस होती 100 रुपये, ही झाली तुमची ओपनिंग प्राइस. कॅन्डल क्लोज कुठे झाली, समजा कॅन्डल क्लोज झाली 150 रुपयाला,
बरोबर, हे तुमची 150 रुपये प्राइस हाय, म्हणजे दिवसभरातील सर्वात जास्त किंमत, म्हणजे आज दिवसभरात ती कॅन्डल कुठं ही झाली, फिरली. इथे लक्ष, आज तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो मी, एकच सेकंद फक्त द्या. आजच्याच ह्याच्यामध्ये बघा तुम्ही, आज जर का तुम्ही, मी क्लिअर काढून टाकतो आधी, हे बघा, आज तुमचा ओपनिंग प्राइस काय होती, समजा निफ्टीची ही ओपनिंग प्राइस आहे, बरोबर, ही ओपनिंग आहे, ह्या शॅडो नाही, शॅडोच्या खाली एक आहे थोडीशी जागा बघा, ही ओपनिंग प्राइस तुमची. आता तुम्ही म्हणाल डे लो हा होता, तर डे लो दुपारी हा होता, सॉरी मॉर्निंगला हा होता बघा, दुपारनंतर हा लो ब्रेक झालाय, दिसतंय का तुम्हाला, इथं ब्रेक झालाय, म्हणजेच काय झालं, तुमचा लो फिक्स नव्हता हा, म्हणून तुम्हाला काय सांगितलं, फक्त ओपन प्राइस तुमची फिक्स राहणार आहे, लो प्राइस सुद्धा तुमची फिक्स नसणार आहे, हाय सुद्धा तुमचा फिक्स नसणार आहे. जर का आज जर का मार्केटनं वर गेलं असतं मार्केट, तर हा हाय ब्रेक झाला असता. येते लक्षात, जर का इथं कॅन्डल मार्केट इथं रिव्हर्स झालं नसतं, इथून जर का मार्केटमध्ये परत बुलिश रॅली आली असती, तर हा हाय ब्रेक झाला असता, म्हणजे हाय पण तुमचा फिक्स नव्हता आणि क्लोजिंग पण तुमची फिक्स नव्हती, जी की क्लोजिंग 3:30 वाजता कुठे झाली, इथं झाली. येते लक्षात, म्हणजे फक्त ओपनिंग प्राइस फिक्स असते, बाकीच्या राहिलेल्या 3 गोष्टी फिक्स नसतात. जोपर्यंत ती कॅन्डल क्लोज होत नाही, तुम्ही कोणतीही टाइम फ्रेम वापरा, मग सेम असते. येते लक्षात, 4 गोष्टी फक्त त्या कॅन्डलमध्ये असतात, ओपन, क्लोज, हाय, लो, या 4 कॅन्डलमध्ये या 4 महत्वाच्या गोष्टी असतात. हाय म्हणजे ज्या लेवलपर्यंत मार्केट गेलेलं आहे ती हाय प्राइस, लो म्हणजे मार्केट ज्या लेवलपर्यंत खाली गेलं होतं ती लो प्राइस, ओपन म्हणजे जिथं कॅन्डल ती ओपन झाली ती ओपनिंग प्राइस, आणि जिथं शेवटचा सेकंद त्या कॅन्डलचा क्लोज झाला किंवा संपला त्याला बोललं जातं क्लोजिंग प्राइस, जी की आज 3:30 वाजता मार्केट ज्या लेवलला संपलेला आहे ती शेवटचा सेकंद, इथं लक्षात, जिथं संपला मार्केट जिथं क्लोज झालं ती झाली तुमची क्लोजिंग प्राइस. ओके, क्लिअर आहे, समजलं. पुढं आता बुलिश कॅन्डलची रचना कशी झाली बघा. बॉडी म्हणजे काय, बऱ्याच जणांना क्वेश्चन आहे सर, बॉडी म्हणजे काय असते, ओपनिंग आणि क्लोजिंग, जी ओपन ज्या ठिकाणी ओपन झाली बघा, इथं ओपनिंग झाली प्राइसची, बरोबर आहे, आणि ही झाली तुमची क्लोजिंग प्राइस. एक सेकंड, मी थोडंसं ही मोठं करतो म्हणजे तुम्हाला दिसेल, फुल स्क्रीन करतो. ओके, आता दिसते क्लिअर आहे. हे बघा, हे काय, ही तुमची ओपनिंग प्राइस, बरोबर आहे, आणि ही तुमची क्लोजिंग प्राइस. याच्यामधली ही जी असते ना, ही जी ग्रीन, मग ती किती पण छोटी असू दे, तिला बॉडी बोललं जातं भावांनो. तिला काय बोललं जातं, बॉडी. बॉडी म्हणजे शरीर, आपण म्हणतो ना बॉडी, ती शरीर, म्हणजे त्याचं शरीर एवढं आहे. समजा ती कॅन्डल इथं क्लोज झाली असते, समजा मी सांगतो ओपन इथं झाली आणि समजा क्लोजिंग इथंच कुठेतरी असते, तर एवढीच बॉडी, मग तिची एवढीच बॉडी, छोटी बॉडी. ओके, समजते. अप्पर वीक, आता बऱ्याच जणांना अप्पर वीक, अप्पर शॅडो पण बोललं जातं याला, वीक म्हणजे शॅडो, याला भरपूर शब्द आहेत, येते लक्षात. अप्पर वीक म्हणजे काय, वरच्या साईडला जी शॅडो असते का, हे बघा, ही तुम्हाला दिसते बघा, ही शॅडो अप्पर म्हणजे वर, शॅडो वीक म्हणजे वीक किंवा शॅडो म्हणजे सावली एक प्रकार, म्हणजे बघा वरची सावली. बायरने किंमत वर नेली पण सेलरने थोडी खाली आणलं. परत काय केलं सेलरने, बघा बायरने इथपर्यंत घेऊन गेले होते बाहेर सकाळी, परंतु बायरने काय केलं, सेलरने काय केलं, परत खाली दाबलं, इथं क्लोजिंग दिली कॅन्डलची. येते लक्षात, इथं कॅन्डलने काय दिली, त्याची क्लोजिंग दिली, सेलरनं थोडंसं मार्केटला खाली आणलं. आता लोअर वीक, आता बऱ्याच जणांना क्वेश्चन आहे की लोअर वीक काय असतो. लोअर वीक म्हणजे काय, ही जी खाली मार्केटमध्ये दिसते का, ही बघा, ही लोअर आहे तुमचा, म्हणजे प्राइसला पहिल्यांदा सेलर लोक इथपर्यंत घेऊन गेले होते, परंतु बायर लोकांनी काय केलं, इथून परत बाईंग आणली, म्हणजे थोडीशी सेलिंग आली होती. ओपन झाले बघा, इथं काय झालं, ओपन झाला, सेलरनं खाली मार्केटला घेऊन गेले, परंतु सेलर इथपर्यंत मार्केटला टिकवू शकले का नाही, त्या कॅन्डलला टिकवू शकले का किंवा क्लोज करू शकले का नाही, म्हणून काय झालं, इथून बाईंग आली वर परत हाय, बायर इथपर्यंत घेऊन गेले आणि सेलर लोकांनी थोडंसं सेलिंग केलं आणि इथं शेवटची कॅन्डल किंवा तो सेकंड शेवटचा इथं क्लोज झाला. म्हणून जी लोअर वीक आहे, लक्षात ठेवा, ज्यावेळेस लोअर वीक असते बुलिश कॅन्डलमध्ये, कोणत्याही कॅन्डलमध्ये घ्या, लोअर वीक जर का असेल याचा अर्थ त्याच्यामध्ये बायर आहेत, आणि जर का अप्पर वीक असेल तर त्याचा अर्थ काय होतो, वर सेलर आहेत, म्हणजे तिथून थोडीशी सेलिंग आलेली आहे. असं नाही की सेलर आहेत, सेलर म्हणजे थोडीशी सेलिंग झालेली आहे एवढ्यात, आणि इथं काय झालेलं आहे, एवढ्यामध्ये बाईंग, कारण सेलर लोकांनी खाली दाबण्याचा प्रयत्न केला होता ओपन झाल्यानंतर, परंतु सेलर लोक क्लोज करू शकले नाही, तिथून बाईंग आली, हाय दिला आणि इथं क्लोजिंग दिला. समजलं. इथं बघा लोअर वीक म्हणजे काय, खालची सावली, सेलरनी किंमत खाली नेली खाली सकाळी, समजा ओपन झालं सकाळी, समजा एक इथे 10 वाजले असतील, इथं लक्षात, सॉरी 9:15 वाजता मार्केट ओपन होतं, इथून समजा मार्केटला खाली नेलं, इथे लक्षात, आणि इथं समजा आता वाजले 9:30 वाजता सेलर लोकांनी खाली नेलं मार्केटला, परंतु सेलर लोक 9:30 वाजेपर्यंत थांबू शकले का नाही, इथून काय झालं, बाईंग आली.
बाहेरने काय केलं, परत मार्केटला वर ढकललं आणि काय झालं, इथं हाय देऊन हा क्लोजिंग दिला. समजते कॅन्डल, समजते कशी बनली. आणि लक्षात ठेवा, ही क्लोजिंग प्राइस ही तुमची हाय, ज्याला अप्पर शॅडो बोललं जातं, आणि ही लोअर शॅडो. शॅडो बोला, वीक बोला, एकच अर्थ होतो. दोन्हीचा अर्थ एकच आहे, वेगवेगळा अर्थ नाही दोन्हीचा. शॅडो पण बोलतात, वीक पण बोलतात. बऱ्याच जणांना कन्फ्यूज असतील तर सांगतो, अप्पर वीक आणि अप्पर शॅडो याचा अर्थ एकच होतो, वेगवेगळा नव्हे. ओके, चला नेक्स्ट. आता सायकोलॉजी काय, ह्या बुलिश कॅन्डलच्या मागची सायकोलॉजी काय असते लक्षात ठेवा. लोअर वीक मोठा असेल तर सेलरने, लोअर वीक जर का मोठा, याचा अर्थ बऱ्याच जणांचा क्वेश्चन आहे की कॅन्डलमध्ये जर का लोअर वीक मोठा असेल, म्हणजे खालचा वीक जर का मोठा आहे, तर लक्षात ठेवा सेलरने किंमत खाली नेली, परंतु बायरने जिंकले. म्हणजे लक्षात ठेवा, ज्यावेळेस बुलिश कॅन्डल बनेल ना, खाली वीक्स मोठी असेल ना, तर लक्षात ठेवायचं बायर स्ट्रॉंग आहेत. जर का कॅन्डल तुमची अशी वीक बनते काहीतरी बघा, अशी खूप मोठी वीक आहे, आणि जर का इथं जी एवढीशी कॅन्डल आहे, तर लक्षात ठेवा याच्यामध्ये बायर खूप स्ट्रॉंग आहेत, खूप म्हणजे खूप स्ट्रॉंग आहेत. किंवा तुमची कॅन्डल अशी काहीतरी बनते बघा, अशी वीक आहे खाली, आणि समजा वर पण अशी बनते, तर भावानो म्हणजे ही बुलिशच कॅन्डल मानली जाते. कारण वीक जेवढी खाली असेल तेवढी चांगली बायरसाठी, आणि सेलरसाठी वरून वीक जेवढी असेल ना तेवढी सेलरसाठी चांगली. कारण वरून सेलिंगचं प्रेशर आहे, खालून बाईंगचं प्रेशर आहे असं दिसतं. वीक म्हणजे खालून जर का खालच्या साईडला वीक असेल याचा अर्थ बायरमध्ये दम आहे, आणि जर का वरच्या साईडला वीक येते तर सेलरमध्ये दम आहे. येते लक्षात. हे बघा, लोअर वीक जर का मोठी असेल याचा अर्थ बायरने जिंकले आहे, म्हणजे स्ट्रॉंग कॉन्फिडन्स आहे बायरला, बायरमध्ये स्ट्रॉंग आहेत बायर. आणि जर का अप्पर वीक, जे की तुम्हाला दाखवलं मी आता, अप्पर वीक जर का मोठी असेल, वरच्या साईडला जर का वीक असेल, तर लक्षात ठेवा बायरने वर नेलं, परंतु वरून सेलरचा प्रेशर आहे, म्हणजे सेलर काय करायचं, वरून दाबून खाली आणतात, म्हणजे विकनेस पण आहे, म्हणजे ती कॅन्डल बुलिश नाहीये. लक्षात ठेवा. जर का एखादी कॅन्डल अशी बनते, एक सेकंद सांगतो तुम्हाला, समजा अशी बॉडी आहे काहीतरी, कशी पण बॉडी असू शकते बघा अशी, आणि जर का वरून जर का सेलिंगचं प्रेशर असेल भावांनो, अशी कॅन्डल जर का बनते, तर याच्यामध्ये सेलर आहेत, सेलर स्ट्रॉंग आहेत, बायर नव्हे. बायरला खालच्या साईडला वीक पाहिजे. एकच गोष्ट लक्षात ठेवा, खालून जर का विक्स येते याचा अर्थ खालून बाईंगचं प्रेशर आहे, आणि वरून जर का विक्स येते तर लक्षात ठेवायचं वरून सेलिंगचं प्रेशर आहे. येते लक्षात. आणि जर का वीकच नसेल, आता बऱ्याच जणांचा क्वेश्चन आहे वीकच नाहीये, याचा अर्थ काय होतो, तर प्युअर बायर आहे त्याच्यामध्ये. म्हणजे काय, आपण त्याला बोलतो मारुबुजू कॅन्डल. तुम्ही बघितली बघा, काल मी दाखवली होती तुम्हाला. जर का मारुबुजू कॅन्डल इथं ओपन झालेली आहे, समजा इथं ओपन झाली, ओपनिंग प्राइस इथं क्लोज झाली, याचा अर्थ सेलरचा कुठंच याच्यामध्ये काहीच संबंध येत नाही. ही पूर्ण प्युअर बायर डॉमिनेट होतं याच्यामध्ये, म्हणजे बायर स्ट्रॉंग आहेत, बायरचंच पूर्ण त्याच्यावरती कंट्रोल आहे त्या कॅन्डलवरती. समजलं, क्लिअर आहे. वीक समजलं तुम्हाला. जर का अप्पर साईडला वीक असेल तर लक्षात ठेवायचं मार्केटमध्ये, त्या कॅन्डलमध्ये, मार्केटमध्ये म्हणण्यापेक्षा त्या कॅन्डलमध्ये सेलिंगचं प्रेशर आहे. आणि जर का डाऊन साईडला वीक असेल तर लक्षात ठेवायचं खालून बाईंगचं प्रेशर आहे. तुम्हाला एक्झाम्पल दाखवणार आहे, घाबरू नका, एक्झाम्पल दाखवणार आहे. काय का, फक्त सायकोलॉजी समजून. आता वीक्सनुसार ॲनालिसिस आपण 3 वीक शिकलो. कोणत्या? जर का लोअर साईडला वीक असेल तर बायर कसे स्ट्रॉंग असतात ते बघू आपण. बघा पहिल्यांदा हे बघा, लोअर साईडला जर का वीक असतील, स्ट्रॉंग ग्रीन बॉडी असेल, जर का बॉडी ग्रीन असेल, लोअर साईडला वीक आहे आणि जर का बॉडी ग्रीन असेल, म्हणजेच काय आपण बोलतो हॅमर कॅन्डल वगैरे तुम्ही बोलू शकता, जे की मी ते तुम्हाला दाखवलेलं हॅमर कॅन्डल आहे. तर याच्यामध्ये काय बोललं, तर बायरने जोरदार रिव्हर्सल घेतला आहे. म्हणजेच काय, आता बऱ्याच जणांचा क्वेश्चन आहे की, किंवा काही जणांचा थोडा प्रॉब्लेम होत असेल की नेमकं याच्यामध्ये कसं काय ओळखायचं बायर स्ट्रॉंग आहेत का सेलर स्ट्रॉंग आहेत. दाखवतो तुम्हाला. स्ट्रॉंग बुलिश संकेत मानलं जातं भावांनो याला, स्ट्रॉंग बुलिश संकेत. आणि सपोर्टवर जर का अशी कॅन्डल बनते ते एंट्री घेण्यासाठी सगळ्यात जबरदस्त कॅन्डल मानली जाते अशी, सपोर्टवर जर का बनते. आता याच्यामध्ये बघा, बऱ्याच जणांचा क्वेश्चन आहे की याच्यामध्ये बायर कसं काय स्ट्रॉंग असते, बऱ्याच जणांचा क्वेश्चन असू शकतो. लक्षात ठेवा. हे बघा, आता याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे का ही कॅन्डल कशी बनली असतील भावांनो. ही कॅन्डलचं स्ट्रक्चर असं बनलंय, परंतु ही कॅन्डल समजा 5 मिनिटाची आहे किंवा 15 मिनिटाची आहे, कोणती टाइम फ्रेम पकडा तुम्ही, येतं लक्षात. पण कॅन्डल ही बनली कशी बघा, ही आहे ओपनिंग प्राइस. लक्षात घ्या, कॅन्डल ओपन कशी झाली बघा, ही तुमची ओपनिंग प्राइस आहे, बरोबर आहे. इथून काय झालं माहिती आहे का, सेलर लोकांनी मार्केटला किंवा त्या कॅन्डलला खाली नेलं, इतरोक नेलं. लक्षात घ्या, इथपर्यंत नेले. आता समजा ही 15 मिनिटाची कॅन्डल आहे, समजून चालू आपण 15 मिनिटाची कॅन्डल आहे आणि एका सपोर्टवरती बनते. तर कशी बनते बघू, ही तुमची ओपनिंग प्राइस झाली. इथं सेलर लोकांनी प्राइसला खाली घेऊन गेली,
बरोबर आहे. आता समजा झाले 2 मिनिटं, 2च मिनिटं झाली किंवा 3 मिनिटं पकडून चला. इथं आले तोपर्यंत 3 मिनिटं झालेत, म्हणजे 15 मधून 3 मिनिटं गेले, म्हणजे किती मिनिटं बाकी आहेत अजून? 12 मिनिटं बाकी आहेत. कॅन्डल क्लोज व्हायला किती मिनिटं बाकी आहेत? 12 मिनिटं. परत काय झालं? बायर लोकांनी इथून बाईंग आणली. इथून परत काय झालं? बायर लोक आले आणि बायर, कारण सेलर लोक इथं क्लोज करू शकले का? कॅन्डल नाही. इथून काय झाली? बाईंग आली. बाईंग आली आणि काय झालं? बायर लोकांनी प्राइसला इथपर्यंत घेऊन गेले. कुठं इथं वर विक्स दिसते बघा, छोटीशी विक आहे, तिथपर्यंत बायर लोक घेऊन गेले. आता समजा इथे झाले तुमचे 10 मिनिटं. आता राहिलेत किती? 5 मिनिटं राहिली शेवटचे, कारण कॅन्डल 15 मिनिटाची आहे, बरोबर. आता 5 मिनिटं राहिली. मग शेवटच्या 5 मिनिटांमध्ये थोडीशी सेलिंग आली आणि कॅन्डल क्लोज झाली इथं. ही झाली तुमची क्लोजिंग प्राइस. ही तुमची झाली लो आणि हा तुमचा झाला जी वर शॅडो आहे ती हाय. आता मला सांगा, जी खालून या लोकांनी जी बाईंग नेली होती, इथं बायर आहेत की नाही आहेत? येस ऑर नो कमेंटमध्ये सांगा. ज्या लोकांनी इथून खाली मार्केटला खाली सेलर लोकांनी दाबलं होतं, परंतु सेलर लोक इथं क्लोज करू शकले का कॅन्डलला? नाही. कारण इथून काय झालं? परत बाईंग आली आणि याच्यामध्ये भावना सगळे आहेत ना, ही जी एवढी आहे ना, सगळे बाईंग आहे. फक्त सेलर सांगू याच्यामध्ये केवढे? फक्त वरची जी वीक आहे का, वीक फक्त एवढेच सेलर आहेत या कॅन्डलमध्ये, फक्त एवढेच वरच्या वीकमध्ये. बाकी ही अखंड कॅन्डल आहे ना, ही अखंड कॅन्डल बाहेरचे एवढी. फक्त ती वीक जर का सोडली तुम्ही, वीक जर का फक्त त्याच्यामध्ये तेवढेच सेलर आहेत, बाकीचे सगळे बाहेर आहेत. त्याच्यामुळे हॅमर कॅन्डलला खूप स्ट्रॉंग कॅन्डल मानलं जातं. इथे लक्षामध्ये खूप स्ट्रॉंग कॅन्डल मानली जाते हॅमर कॅन्डल, जे की आपण शिकणार आहे. येतं लक्षात? ही वीक तुमची आहे, एवढ्यामध्येच फक्त सेलर आहेत, बाकी हे खालच्या साईडला जे आहेत हे सगळे बायर आहेत, किंवा ही बॉडी पण पकडली तरी बाहेरच आहे. कारण लक्षात ठेवा, आता प्राइस बघू आपण कशी क्लोज झाली. ओपनिंग तुमची इथे समजा 100 रुपयाला ओपनिंग झाली, बरोबर. लो दिला समजा 70 रुपयाला प्राइस गेली होती, बरोबर आहे, खाली. आणि हाय तुमचा दिला समजा इथं समजून चालू 130 रुपयात हाय गेला आणि क्लोजिंग झाली समजा 120 रुपयाची क्लोजिंग झाली, बरोबर आहे. तुम्ही म्हणा याच्यामध्ये मग बाईंग कसं काय जास्त झाली? नाही, बाईंग झाली आहे. लक्षात ठेवा, प्राइसला पहिल्यांदा खाली दाबण्यात आलेलं आहे. इथं 70 रुपयेवर काही लोकांनी 70 रुपयाला माल खरेदी केला आहे, काही लोकांनी 75ला खरेदी केला आहे, काही लोकांनी 80ला खरेदी केला आहे, काही लोकांनी 90ला, काही लोकांनी इथं 100ला खरेदी केला आहे. लक्षात घ्या. आणि काही लोकांनी काय केलं आहे, इथं 120ला माल खरेदी केला आहे, इथं 130ला प्राइस जाऊन आली, परंतु क्लोजिंग इथं झाली. म्हणजे काय? फक्त वरची जी वीक आहे ना, याच्यामध्ये फक्त सेलर आहेत. बाकी अख्खी कॅन्डल आहे ना, ही अख्खी कॅन्डल बाहेरची आहे, अख्खी बाहेर आहेत. लक्षात ठेवा, सेलर लोक इथपर्यंत दाबून आणले प्राइसला, परंतु सेलर लोक इथं कॅन्डलला क्लोज करू शकलेले नाहीयेत. म्हणून याच्यामध्ये सगळ्यात स्ट्रॉंग कॅन्डल मानली जाते भावाने हॅमर कॅन्डल. लक्षात ठेवा, हॅमर कॅन्डल खूप स्ट्रॉंग कॅन्डल आहे. आपण दाखवणार आहे कशा पद्धतीने वर्क करते. लक्षात येईल. हे बघा इथं काय बनले बघा, कॅन्डल कशी बनली बघा. मी जसं सांगितलं तशी इकडे कॅन्डल बनली का बघा. ही तुमची ओपनिंग प्राइस आहे, हा तुमचा लो आहे, हा तुमचा हाय, जे की हाय इथं शॅडो नाही त्याच्यामुळे हाय दाखवलेला नाही, आणि क्लोजिंग तुमची इथं आहे, म्हणजे ही तुमची क्लोजिंग प्राइस आहे. इथं लक्षात, याला हॅमर कॅन्डल बोललं जातं. येस, ही हॅमर कॅन्डल आहे तुमची. ही लोअर वीक आहे, ही अप्पर वीक आहे. लक्षात ठेवा, स्मॉल अप्पर वीक आहे, जी की छोटीशी तुम्हाला दिसते का इथं. फक्त एवढेच सेलर आहेत त्याच्यामध्ये, बाकी सगळे बायर आहेत भावानं. ओके, नेक्स्ट हे बघा, हे दिसतंय याच्यामध्ये बघा, पूर्ण हे जे आहे ना, ही तर कॅन्डल जर का लक्षात ठेवा, वरच्या साईडला जर का वीक नसेल, बऱ्याच लोकांचा क्वेश्चन आहे की वरच्या साईडला जर का वीक नसेल तर मग काय. लक्षात ठेवा, वरच्या साईडला जर का वीकच नसेल तर अख्खी कॅन्डल मग बाहेरच आहे ते. हे पण, आणि हा कलरवर मला सॉरी ते सांगायचं राहून गेलं. लक्षात ठेवा, कलर मॅटर करत नाही मार्केटमध्ये. तुम्ही म्हणाल हे तर रेड कॅन्डल आहे, मग याच्यामध्ये सेलर असतील स्ट्रॉंग. नाही, याच्यामध्ये पण बायर स्ट्रॉंग आहेत, याच्यामध्ये पण बायर आहेत आणि याच्यामध्ये पण बायरच आहे. दाखवू कसं? येस, दाखवतो बघा कसं सांगतो. कॅन्डल ओपन कुठे झाली, कॅन्डल ओपन कुठे झाली असेल या लेवलला. समजा इथे एक एक्झाम्पल दाखवतो, मी प्राइस टाकतो. नाही, प्राइस नाही, प्राइसची काही गरज पडणार नाही आपल्याला. हे बघा, कॅन्डल भावांनो, तुमची ओपनिंग प्राइस कुठे आहे माहिती आहे का? ही ओपनिंग प्राइस आहे, जे की अगोदर इथं खाली होती, कारण कॅन्डलचा कलर इथं रेड आहे, म्हणजे ओपनिंग प्राइस वर असणार आहे आणि क्लोजिंग प्राइस तुमची हित आहे. आता तुम्ही म्हणाल ही तर कॅन्डल रेड बनली, रेड बनली, मग याच्यामध्ये तर सेलरच पाहिजेत. सेलर नाहीत भावांनो, याच्यामध्ये बायर स्ट्रॉंग आहेत. लक्षात ठेवा. आता ही कॅन्डल बनली कशी असेल ते पहिल्यांदा आपण समजून घे. सेलर, तुम्हाला ही कॅन्डल बनली कशी ते मी दाखवतो रेडमध्ये. ही तुमची ओपनिंग प्राइस आहे, इथं प्राइस ओपन झाली. कलर मी चेंज करतो एक सेकंद. इथं काय झाली, ही कॅन्डल ओपन झाली, बरोबर आहे. इथून काय केलं, सेलर लोकांनी प्राइसला खाली आणलं. बघा, सेलर लोकांनी प्राइसला खाली आणलंय
इथपर्यंत आणलं, पण सेलर लोक कॅन्डल इथं क्लोज करू शकले का? इथं क्लोज करू शकले का? नाही. इथून काय झाली, परत बाईंग आली आणि कॅन्डलना शेवटचा सेकंद इथं क्लोज झालाय. इथं काय झालं, क्लोजिंग झाली. म्हणजे ओपनिंग प्राइस ही झाली तुमची, क्लोजिंग प्राइस ही सांग. लक्षात ठेवा, ज्या लोकांनी इथून वर प्राइसला दाबलंय ती लोक कोण आहेत? कमेंटमध्ये सांगा लवकर. ज्या लोकांनी इथून प्राइसला वर दाबलेला आहे ती लोक कोण आहेत? कमेंटमध्ये लवकर कमेंट करा मला. लक्षात ठेवा, इथं सेलर लोकांनी आणलं होतं मार्केटला इथपर्यंत, परंतु सेलर लोक इथं कॅन्डलला क्लोज करू शकलेले नाहीयेत भावांनो. इथून बाहेर लोकांनी परत मार्केटला वर नेले आणि इथं क्लोजिंग दिलेली आहे. लक्षात घ्या, म्हणजे हे अख्खे जे आहेत ना एवढे, हे सगळे बाहेर आहेत. हे सगळे बाहेर आहेत. त्याच्यामुळे सांगतो, कलर मॅटर करत नाही. कॅन्डलची सायकोलॉजी समजून घ्या. कलर मॅटर करत नाही, कॅन्डलची सायकोलॉजी समजून घ्या तुम्ही. येते लक्षात? हे सगळे बाहेर आहेत भावांनो. इथून ही जी अखंड एवढी शॅडो दिसते का तुम्हाला, याच्यामध्ये बाहेर फक्त सेलर कुठे त्याच्यामध्ये दाखवतो, हे फक्त तुमचे एवढेच सेलर आहेत त्याच्यामध्ये. एवढेच सेलर आहेत जे की ओपन आणि क्लोज मध्ये आहेत. येस, बाहेर आहेत त्याच्यामध्ये. ही जी कॅन्डल, ही जी शॅडो दिसते का तुम्हाला, लोअर शॅडो, ही जी लोअर शॅडो ना, ही सगळे बाहेर आहेत भावांनो. लक्षात ठेवा, कॅन्डलच्या कलरवर जाऊ नका. कॅन्डलच्या कलरवर जाऊ नका. तुम्हाला वाटतं रेड कॅन्डल म्हणजे सेलरची कॅन्डल, नाही. हा, ही जर का कॅन्डल उलटी झाली असती, अशी जर का झाली असती तर ही तुमची सेलरची कॅन्डल होती. कारण ही वरून ज्या लोकांनी खाली मार्केटला दाबलंय म्हणजे ही तुमचे सेलर झाले. येतं लक्षात? म्हणजे ही तुमची काय आहे, सगळे बाहेर आहेत. समजतंय? समजत आहे का? समजतंय का सगळ्यांना? मला सांगा कमेंटमध्ये लोक. क्लिअर आहे का? ओके, क्लिअर असेल मे बी. चला नेक्स्ट. काय झालं? नेक्स्ट. टेलिग्रामवरती कोणीतरी लिंक टाका. बरेच लोकांचे हे लागलेत की क्लास चालू झाला का. बहुतेक त्यांना माहितीच नाही क्लास चालू झाला. टेलिग्रामवरती लिंक टाका कोणीतरी, कॉपी पेस्ट करून, किंवा काहीतरी मेसेज टाका त्यांना. ओके, ठीक आहे. चला, हे बघा, आता वीकनुसार दुसऱ्या ॲनालिसिस आपण काय बघितलं. आता जर का खालच्या साईडला वीक असेल तर आपण बघितलं बाहेर सांगू. जर का वरच्या साईडला वीक असेल, आज जसे की ही वीक्स आहे बघा, ही तुम्हाला वीक दिसते का? जर का अशी वीक असेल तर, काय तर भावाने याच्यामध्ये सेलर आहेत. याच्यामध्ये सेलर आहेत, दाखवतो तुम्हाला कशा आहेत. त्याच्यामुळे मी तुम्हाला रेड कलर मी करून दिलेला आहे. सेलर आहेत. आपण बुलिश कॅन्डल बघतोय. जर का अशी कॅन्डल असेल, याला बुलिश कॅन्डल बोललं जात नाही, ही सेलिंगची कॅन्डल आहे. ओके, बघा, जर का अप्पर साईडला मोठा वीक असेल आणि जर का लहान छोटी बॉडी असेल, जी की बॉडी आहे बघा छोटीशी, त्याला आपण बॉडी बोलतोय. तुम्हाला आता शिकवलं मी बॉडी काय, अप्पर वीक काय, लोअर वीक काय, किंवा ओपन कसा असतो, क्लोज कसा असतो, हाय काय असतो, लो काय असतो, हे सगळ्या गोष्टी आपण शिकलेलो आहे. ओके, लेट्स मेसेज करायला लागले त्या टेलिग्रामवरती. ठीक आहे, असू द्या. चला नेक्स्ट. याच्यामध्ये बघू आपण. चला, वरती वरती जर का वीक असेल तर आपण काय बोलतो, वरती सेलरचा दबाव आहे, फॉल्स बुलिश होऊ शकतो. म्हणजे काय, म्हणून तुम्हाला सांगतो मी, कॅन्डल जोपर्यंत क्लोज, काही लोकांचं काय असतं, कॅन्डल बनायला लागली सपोर्टवरती की क्लोजिंगची वाट बघत नाही. त्याच्यामुळे तुम्ही ट्रॅप होता सगळ्यात जास्त. ट्रॅप कशामुळे होतं माहिती आहे का? काय होतं, कॅन्डल ओपन इथं झाली, समजा ओपन इथं झाली, इथून काय होतं, बाईंग प्रेशर येतो. बाईंग सगळ्यांना वाटतं बाईंग आली आणि लोक इथं काय करतात, पटापट एंट्र्या करतात. जसं की मी व्हिडिओ टाकला होता बघा, पटापट एंट्र्या घेतात इथं, आणि काय होतं, वरून सेलिंग येते आणि कॅन्डल क्लोज येते तिथे. म्हणून तुम्हाला वारंवार मी सांगतो, कॅन्डल जोपर्यंत क्लोज होत नाही तोपर्यंत एंट्री घ्यायची नाही. तुम्ही कशावरती एंट्री घ्या, कॅन्डल जोपर्यंत क्लोज होत नाही तोपर्यंत त्या कॅन्डलमध्ये किंवा त्या साईडला एंट्री घ्यायची नसते, कारण ट्रॅप केला जाऊ शकतो. लक्षात ठेवा. आता ही कॅन्डल कशी बनली असेल, ओपनिंग प्राइस येत आहे, इथून बाईंग आली की आपल्याला दिसतो एवढी मोठी बाईंग आली, परंतु कॅन्डल अजून क्लोज झाली का? नाही झाली. इथून परत सेलिंग आली, इथं कॅन्डलची क्लोजिंग झाली. आता मला सांगा, अशी जर का कॅन्डल बनली तर काय झालं तुमच्या याच्यामध्ये? तुम्ही ट्रॅप झाला ना इथे तुम्ही. म्हणून अशापासून आपल्याला वाचायचं. म्हणून तुम्हाला वारंवार सांगतो, कॅन्डल क्लोज व्हायची वाट बघा, लगेच त्याच्यामध्ये पडू नका. 2-4 पॉईंट कमी भेटले चालतील, परंतु एंट्री परफेक्ट झाली पाहिजे. लक्षात ठेवा, ती काय 2-4 मिनिटांनी लगेच काय खूप मोठी बाईंग येणार नाही त्याच्यामध्ये. कॅन्डल क्लोजिंगला पहिलं महत्त्व द्या, कॅन्डल कशी क्लोज होते येते लक्षात. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, फॉल्स बुलिश होऊ शकतो. रेजिस्टन्स लेवल जवळ ट्रेड घेऊ नये. आणि सगळ्यात मोठी गोष्ट भावानं, तुम्ही जर का बुलिश कॅन्डल बघताय
तर रेजिस्टन्सला अजिबात बुलिश कॅन्डल बघायची नाही. तुम्हाला कॅन्डल बघायची तर सपोर्टलाच बघायची, बुलिश कॅन्डल. कारण रेजिस्टन्सला म्हणजे काय, ऑलरेडी मार्केटमध्ये बाईंग आलेली असते आणि तुम्ही रेजिस्टन्सला तुम्ही बुलिश साईडचा ट्रेड प्लॅन बनवता, याचा अर्थ तुम्ही चुकीची एंट्री घेताय. तुम्हाला कसं पाहिजे, एकतर सपोर्टवरती कॅन्डल, जर का वरून सेलिंग येते, इथे सपोर्टवरती कोणती बुलिश कॅन्डल बनते, तर तुम्ही थोडीशी बुलिश ट्रेडला प्लॅन करू शकता. येते लक्षामध्ये. आता ही कॅन्डल तुम्हाला समजली कशी बनली असते. रेड कॅन्डल ही तुमची ओपनिंग प्राइस असेल, इथून मार्केटमध्ये बाईंग आली, इथून बायर लोकांनी मार्केटला थांबवू शकले का, तेव्हा कॅन्डलला क्लोज करू शकले का, नाही करू शकले. इथून काय झाली, परत सेलिंग आली इथपर्यंत खाली सेलर लोकांना, परंतु इथून परत बायर लोकांनी थोडंसं वरपर्यंत दाबलं आणि इथं मार्केटनं क्लोजिंग दिली. याच्यामध्ये भावानं तुम्हाला सांगू का, फक्त बायरचा नामोनिशान कुठं आहे माहिती आहे का, कुठं आहे माहिती आहे का याच्यामध्ये बायरचा फक्त नामोनिशान, फक्त इथं आहे. एवढेच, ही जी वीक आहे का, एवढेच बायर आहेत, बाकी सगळे सेलर आहेत. हे अख्खे सेलर आहेत, अख्खे. ही क्लोजिंग सुद्धा त्याच्यामध्ये पकडा तुम्ही. फक्त ही खालची वीक दिसते का, ही वीकच फक्त तुमची बायर आहेत, बाकी अखंड हे सगळे सेलर आहेत. त्याच्यामुळं मी सांगितलं की अप्पर साईडला जर का वीक असेल तर बुलिश साईडचा ट्रेड होत नाही, तो बेरिश साईडचा ट्रेड आहे. म्हणजे ती कॅन्डल बेरिश आहे, बुलिश नव्हे. लोअर वीक समजलं तुम्हाला. जर का खालच्या साईडला वीक असेल तर आपल्यासाठी चांगला आहे, बुलिश साईडसाठी चांगला आहे. परंतु जर का अप्पर साईडला वीक असेल तर लक्षात ठेवायचं, ही कॅन्डल सेलरची कॅन्डल आहे, बायरची नव्हे. जे की तुम्हाला इथे दाखवतो मी आता. हे बघा, हे कॅन्डल सेलरचे आहेत, बायरचे. आता तुम्ही म्हणाल सर इथं तर ग्रीन कलर आहे, मग ही बायरची कॅन्डल असेल ना. नाही, ही पण बायरची कॅन्डल नाही, ही पण सेलरचीच कॅन्डल आहे. याच्यामध्ये पण सेलर स्ट्रॉंग आहेत आणि याच्यामध्ये पण सेलर्स आहेत. कसे दाखवतो बघा. आता ही कॅन्डल बघा, ओपन कुठे झाली, इथं ओपन झाली, बरोबर आहे. ओपनिंग इथं. आता वारंवार त्याच गोष्टी मला सांगा, वेळ जाईल, लक्षात ठेवा. ही ओपनिंग प्राइस आहे तुमची. इथून काय झालं, कॅन्डल ओपन झाली इथं, आणि इथं काय झालं माहिती आहे का, इथून बाईंग आली, बरोबर. बाईंग आली, इथपर्यंत बाईंग नेली. बायर लोक इथे स्ट्रॉंग होते, आपण लगेच काय पटापट एंट्री टाकतो, घे बाईंग, बुलिश कॅन्डल झाली, पण कॅन्डल अजून क्लोजच झालेली नसती. मग काय होतं, इथून परत सेलिंग येते आणि कॅन्डल क्लोजिंग इथं देते. मग लक्षात ठेवा, जे इथून जी सेलिंग आलेली आहे, हे सगळे सेलर आहेत. लक्षात ठेवा, हे सगळे सेलर आहेत आणि इथं क्लोजिंग देते कॅन्डल. मग हे बायर कुठे आहेत, फक्त याच्यामध्ये फक्त एवढी ही जी बॉडी आहे ना, ही फक्त एवढेच बायर आहेत. लक्षात ठेवा, म्हणजे केवढे, ही जी बॉडी आहे का तुमची, ही एवढेच बायर, हे अखंड सेलर आहेत. हे मग मला सांगा, आता सेलर जास्त आहेत का बायर जास्त आहेत? आता सांगा कमेंटमध्ये, बायर जास्त आहेत का सेलर जास्त आहेत या कॅन्डलमध्ये? तुम्हाला काय सांगितलं, कलरवर जायचं नाही. तुम्ही याला ग्रीन कॅन्डल म्हणजे बुलिश कॅन्डल म्हणायचं नाही. तुम्हाला सायकोलॉजी समजली पाहिजे त्याच्या मागची. तुम्हाला काय सांगितलं मी, तुम्हाला ॲडव्हान्स लेवलपर्यंत घेऊन जाणार. तुमचं थोडंसं डोकं बधीर होऊ शकतं, परंतु सगळ्या गोष्टी मी क्लिअरच करणार. थोडंसं हे समजायला अवघड जाऊ शकतो तुम्हाला. लक्षात ठेवा, स्टार्टिंग आहे तुमची, नवीन सुरुवात आहे, त्याच्यामुळे ह्या गोष्टी थोड्याशा अवघड जाऊ शकतात. ज्यांनी मार्केट केलेलं त्यांना या गोष्टी जास्त अवघड जाणार नाहीत. येते लक्षात. कारण ही जी वीक आहे ना, ही सेलरची वीक आहे. वरून सेलिंगचा दबाव आहे आणि बाहेरचा फक्त एवढंच आहे. बाहेरचा नामोनिशन फक्त याच्यामध्ये एवढंच आहे, ह्या बॉक्स पुरताच. बॉक्स जे आहे ना, हा बॉक्स म्हणजे फक्त बाहेर आहे आणि हे अखंड सेलर आहेत एवढे. आणि याच्यामध्ये तर लक्षात ठेवा, याच्यामध्ये तर बाहेर नाहीतच, बाहेरचा विषयच नाही याच्यामध्ये. कारण कॅन्डलच ओपन इथं झाली, ओपनिंग इथे झाली, बाहेर लोकांनी वर नेलं, बाहेर लोक इथपर्यंत मार्केटला थांबवू शकले नाहीत. इथून परत सेलिंग आली आणि क्लोजिंग इथे दिली, संपला. बाहेर संपला. याच्यामध्ये बाहेर नाहीच, उठूच शकत नाही बाहेर. याच्यामध्ये इथे अखंड सेलर आहेत. याच्यामध्ये थोडेसे बाहेर तर आहेत, याच्यामध्ये एवढे बाहेर तरी आहेत, कारण ओपनिंग इथे क्लोजिंग थोडीशी वर आहे, म्हणजे एवढे बाहेर आहेत. परंतु याच्यामध्ये बाहेर दूरपर्यंत संबंध नाही बाहेरचा याच्यामध्ये. ओके, समजलं, क्लिअर सायकोलॉजी. कॅन्डलची सायकोलॉजी समजली कशी बनते कॅन्डल. हे बघा, लक्षात ठेवा, वरून वीक असेल, आता दोन्ही कॅन्डल बुलिशच आहेत, वरून जर का वीक असेल तर समजून जायचं याच्यामध्ये सेलर स्ट्रॉंग आहेत. याच्यामध्ये जर का खालून वीक असेल, याच्यामध्ये बायर स्ट्रॉंग आहेत. क्लिअर कट, समजलं ही गोष्ट. कॅन्डलची सायकोलॉजी, विक्स तुम्हाला समजवायचे होतं मला. विक्सचा अर्थ काय होतो, विक्स कशा असतात, अप्पर साईडला जर का वरच्या साईडला वीक आहे याचा अर्थ काय होतो, जर का खालच्या साईडला वीक असेल याचा अर्थ काय होतो, या गोष्टी क्लिअर करायच्या होत्या. त्याच्यामुळे ही गोष्ट, कारण बऱ्याच लोक ही गोष्ट सांगत नाहीत तुम्हाला. लक्षात ठेवा, या गोष्टी कोणी एवढे बेसिक सांगत बसत नाही तुम्हाला. वीक तर तुम्हाला शिकवणार पण नाही. अप्पर शॅडो, लोअर शॅडो कशी बनती, का बनती, त्याची मागची सायकोलॉजी काय असते, येतं लक्षात. येतं लक्षात. ह्याच्यामध्ये फक्त एवढेच बाहेर आहेत भावांनो, हे सगळे सेलर आहेत. ही अखंड इथून जी सेलिंग आणली एवढे सगळे सेलर आहेत. हे फक्त एवढा बॉक्स एवढेच बाहेर आहेत त्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये लक्षात ठेवा, हे अखंड बाहेर आहेत, हे सगळी बुलिश कॅन्डल आहे. याच्यामध्ये सेलरचा कुठंच नामोनिशान नाही.
अखंड बायर आहे त्याच्यामध्ये. सेलरचा दूरपर्यंत संबंध नाही याच्यामध्ये सेलर आहेत हे वरच्या साईडला, बायर फक्त एवढेच आहेत. समजलं? क्लिअर आहे? पुढे जाऊ. चला नेक्स्ट. हे बघा, आता नो वीक. जर का वीकच नसेल, आपण काय शिकलो? वरच्या साईडला वीक शिकलो, खालच्या साईडला वीक शिकलो. जर का वीकच नसेल तर वीकच नाही, कॅन्डलला वीकच नाही म्हणजे शॅडोच नाही. तर लक्षात ठेवा, प्युअर बायरचं कंट्रोल आहे मार्केटवरती, त्या कॅन्डलवरती. प्युअर बायर म्हणजे सेलरचा दूरपर्यंत संबंध नाही. इथे लक्षात. हे बघा, ओपन इथं आहे, त्याला आपण काय बनतो माहिती आहे का? बऱ्याच लोकांना माहिती असेल, ओपन इज इक्वल टू लो. म्हणजे ओपनच तुमचा लो असतो आणि तुमचा क्लोजच तुमचा हाय असतो. ओपन इज इक्वल टू लो आणि क्लोज इक्वल टू हाय. म्हणजे ओपनच तुमचा ओपनच तुमचा काय असतो? लो असतो. जे की इथे दाखवलं बघा, ओपन इज इक्वल टू लो म्हणजे ओपनच तुमचा लो आहे आणि हाय इज इक्वल टू क्लोज म्हणजे हाय आणि क्लोज सेम असतो. ओपन आणि लो एकच असतो म्हणजे शॅडो नसते एक प्रकारे. आणि शॅडो असली तर थोडीशी शॅडो असते, जास्त शॅडो नको आहे. शॅडो जास्त असली तरी पण चांगलीच गोष्ट आहे, परंतु वरच्या साईडला शॅडो नको आहे मला. लक्षात ठेवा, जर का इथून अशी शॅडो येते, समजा ही कॅन्डल बनली आणि इथं वर अशी शॅडो आहे, समजून चला, तर लक्षात ठेवा याच्यामध्ये बायर आणि सेलर इक्वल झाले. कारण वरून शॅडो आली ना, ही जी शॅडो आली समजा एवढी शॅडो आहे आणि एवढीच बॉडी आहे याची, सेमच झाले ना दोघं पण. हे सेलर आहेत हे बायर आहेत, दोघं इक्वल झाले म्हणजे समान झाले ते. येतं लक्षात. डाऊन साईडला बॉडी असेल चांगले, वीक असेल चांगली गोष्ट आहे, परंतु अप साईडला वीक नको आहे बुलिश कॅन्डलमध्ये. जर रेड असली तरी पण, रेड असली तरी पण त्याच्यामध्ये बुलिशच कॅन्डल असते. लक्षात ठेवा, ह्यांचं म्हणण्याचं क्वेश्चन कसा आहे, हे दाखवतो. हे तुम्हाला म्हणायचं ना, नाही हे तुम्हाला दाखवायचं ना. याच्यामध्ये पण सर ही जी कॅन्डल आहे ना, ही तुम्हाला दिसताना रेड दिसती कॅन्डल. लक्षात ठेवा, ही कॅन्डल तुम्हाला दिसताना रेड आहे, पण याच्यामध्ये बायर स्ट्रॉंग आहेत. याच्यामध्ये बायर स्ट्रॉंग आहे, तुम्हाला मागाशी सांगितलं ही गोष्टी. कारण लक्षात ठेवा, ही तुमची एवढंच तुमचं सेलर आहेत, हे अखंड बायर आहेत. कारण ज्या लोकांनी खाली सेलर लोकांनी खाली नेलं होतं मार्केटला, परंतु सेलर लोक इथपर्यंत मार्केटला थांबू शकले नाहीत. इथून परत बाईंग आले आणि क्लोजिंग इथं दिली, म्हणजे अखंड बायर आहेत. हे कॅन्डलच्या कलरवरती जाऊ नका. लक्षात ठेवा, कॅन्डलच्या कलरवरती जाऊ, सायकोलॉजी त्याच्या मागची समजून घ्या. सायकोलॉजी समजून घ्या. नेक्स्ट चला, समजलं. वीक नसेल तर कसं, वीक जर का नसेल याचा अर्थ पूर्णपणे त्या कॅन्डलचं किंवा त्या टाइम फ्रेमचं, ती जी कॅन्डल बनणार आहे त्याच्यावरती बायरचं कंट्रोल आहे. जर का वीकच नसेल तर चांगली गोष्ट आहे. वीक नसेल तर ज्याला आपण मारुबुजू कॅन्डल बनतो ते की आपण शिकणार आहे मारुबुजू कॅन्डल पुढे. लक्षात ठेवा. आता बघा, ही सगळ्यात मोठी गोष्ट, ही तुम्ही वाटलं तर स्क्रीनशॉट काढून घ्या याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. तुमच्या डायरीमध्ये ही गोष्ट नोट डाऊन करून घ्या भावांनो. ही गोष्ट तुम्हाला कुणीच सांगणार नाही. जर का तुम्ही बुलिश साईडला, आता खरी आपली लर्निंग सुरुवात झालेली आहे बुलिश कॅन्डलची. लक्षात ठेवा, कंडिशन बघा. बुलिश कॅन्डलवर ट्रेड घेण्यापूर्वी पाहायच्या कंडिशन, तुम्हाला बुलिश कॅन्डलवर ट्रेड घ्यायचा आहे, परंतु तुम्हाला कोणकोणत्या कंडिशन पाहिजे त्याच्यासाठी नियम आहेत त्याच्यासाठी. असं पण कुठं पण बुलिश कॅन्डल बनली लगेच एंट्री घ्यायची नाही. स्क्रीनशॉट काढून घ्या भावानो, खूप जबरदस्त गोष्ट ही काम करते. मी याच्यावरती भरपूर काम केलेलं आहे. लक्षात ठेवा, जर आधी सेलिंग आली असेल, लक्षात ठेवा, बुलिश साईडला तुम्ही ट्रेड घेताय तर अगोदर मला काय पाहिजे, सेलिंग आलेली पाहिजे. सेलिंग आलेली पाहिजे, पहिल्यांदा सेलिंग आलेली पाहिजे. आणि जर का स्ट्रॉंग सपोर्ट आहे, खाली सपोर्ट आहे तुम्हाला इथं कुठेतरी, लक्षात ठेवा. आणि वर जर का बुलिश कॅन्डल बनते, जे की आपण आज बघितले, मी बुलिश इंगल्फिंगवरती लाईव्ह ट्रेड केलेला आहे सपोर्टवरती बुलिश कॅन्डल बनल्यानंतर. लक्षात येते, बुलिश कॅन्डल बनली असेल तेव्हा स्ट्रॉंग रिव्हर्सल एंट्री सेटअप म्हणजे रिव्हर्स होऊ शकतं मार्केट इथून. जसं की आज झालंय बघा, मी बुलिश इंगल्फिंगवरती ट्रेड घेतलेला होता. लाईव्ह ट्रेड तुम्हाला दाखवलेला आहे टेलिग्रामवरती, तुम्ही जाऊन बघू शकता. तर जॉईन झाला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, जॉईन होऊ शकता, लाईव्ह ट्रेड बघू शकता. आणि न की झाल्यानंतर सांगितलं नाही, होण्या अगोदर सगळ्या गोष्टी प्रेडिक्ट केलेल्या आहेत. ओके, बघा म्हणजेच काय, रिव्हर्सल सेटअप तुम्ही घेऊ शकता. त्याला आपण बोलतो डिमांड झोन किंवा तुम्ही सपोर्ट रेजिस्टन्स बोला त्याला, सपोर्ट बोला त्याला, सपोर्ट किंवा डिमांड झोन दोन्हीपैकी एकच अर्थ होतो दोन्हीचा, सपोर्ट किंवा डिमांड. बघा, जर का तुम्ही रेजिस्टन्स जवळ जर का बुलिश ट्रेड घेताय, जर का तुम्हाला रेजिस्टन्सला एखादी कॅन्डल समजा हॅमर बांधताना दिसतोय असा, पुढे आहे चार्ट पण दाखवणार आहे, फेल कसे होतात ते पण दाखवणार तुम्हाला. बुलिश कॅन्डल समजा एखाद्या रेजिस्टन्सला झाली तर फेल कसं होतात ते पण दाखवणार आहे. लक्षात ठेवा, रेजिस्टन्स जवळ जर का एखादी स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल झाली तर फेल होण्याची शक्यता आहे. कारण ऑलरेडी मार्केटमध्ये बाईंग आलेली असते आणि इथं तुम्ही हॅमर बघताय, मध्ये आधी कुठे हॅमर काम करत नाही. लक्षात, कोणती कॅन्डल बघा तुम्ही, बुलिश कॅन्डल मध्ये आधी काम करणार नाही.
ती एका पर्टिक्युलर जागेवरच बनली पाहिजे, ती सपोर्टवरतीच बनली पाहिजे. ते रेजिस्टन्सलाच सेलिंग साईडला जर का बघताय तुम्ही तर रेजिस्टन्सलाच बनली पाहिजे सेलिंगची कॅन्डल. आणि बुलिश साईडला बघताय तर खाली बघा, बुलिश कॅन्डलवर ट्रेड करता तर खाली सपोर्ट आहे का, जे की आज मी केला होता त्याच्यावरती लाईव्ह आपण बघितलेलं आहे कसं काम करते ते. येते लक्षात? समजलं? रेजिस्टन्स तुमचं टार्गेट पाहिजे. जर का एक डाऊन ट्रेंड आहे, सेलिंग येते, इथं सपोर्ट आहे, इथे एखादी बुलिश कॅन्डल बनते, तर लक्षात ठेवा जिथून सेलिंग आलेली ते तुमचं टार्गेट असणार आहे. ना की तुम्ही इथे एंट्रीचा प्लॅन घेऊ नका, इथं खाली एंट्री घ्या. तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं तुम्हाला सपोर्टवरती एंट्री घ्यायची, रेजिस्टन्सला एंट्री घ्यायची नाही बाईंग साईडसाठी. सपोर्ट बघा कुठं खाली सापडतोय का, जे की आज आपण सपोर्टवरती एंट्री घेतलेली आहे. सपोर्ट बघा कुठं आहे आणि टार्गेटसाठी जागा असावी. तुम्ही घेता एंट्रीवर टार्गेटच नाही, तुम्हाला तुमचा रेशो निघत नसेल किंवा रिस्क जास्त आहे पण रिवॉर्ड कमी भेटतोय तर ट्रेड घेऊ नका. आणि लक्षात ठेवा व्हॉल्यूमला महत्त्व द्या. जर का तुम्ही स्विंगमध्ये काम करताय, स्टॉकमध्ये काम करताय, सपोर्टवरती एखादी कॅन्डल बुलिश कॅन्डल बनते जी की आपण शिकणार आहे, 7 कॅन्डल बुलिश आपण शिकणार आहे. लक्षात जी पण कॅन्डल बनणार सपोर्टवरती ती स्ट्रॉंग कॅन्डल बनली, व्हॉल्यूम बघा सपोर्टवरती आहे का, व्हॉल्यूम. दोन गोष्टी बघायच्या, एक म्हणजे काय अगोदरचं, दोन गोष्टी बघायच्या, अगोदरचा ट्रेंड सेलिंग आलेली पाहिजे, सपोर्टवरती बुलिश कॅन्डल पाहिजे आणि त्या बुलिश कॅन्डलला व्हॉल्यूम आणायला पाहिजे खाली, व्हॉल्यूम चांगला पाहिजे म्हणजे जास्त कॉन्ट्रॅक्ट मार्केटचे पडलेत का नाही ते समजतं. म्हणजेच काय म्हणलं जातं त्याला खरा बाईंगचा प्रेशर आहे त्याच्यामध्ये. लक्षात ठेवा जर का मस्त बुलिश कॅन्डल बनली आणि जर का त्याच्यामध्ये व्हॉल्यूमच नाही याचा अर्थ लोक बाईंग करायला इंटरेस्टेड नाहीयेत, सोडून द्या त्याला. मग समजते? ट्रेंड हायर टाइम फ्रेमवर बघा, अप ट्रेंड कन्फर्म आहे का बघा पहिल्यांदा. तुम्ही घेताय परंतु तुम्ही छोट्या टाइम फ्रेमवर घेताय, छोट्या 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर तुम्ही हॅमर बघताय आणि हे करताय तर मग नाही काम करणार त्या गोष्टी, कारण खाली सपोर्ट पाहिजे. मोठ्या टाइम फ्रेमवर पहिलं बघा की ट्रेंड कोणता सुरू आहे मार्केटचा, अप ट्रेंड आहे का डाऊन ट्रेंड आहे, मेजर ट्रेंड. आणि रिस्क टू रिवॉर्ड कमीत कमी 1:2 तरी देणार, ते आपण पुढे शिकणार आहे कसं 1:2 टार्गेट किती घ्यायचं त्या पण गोष्टी आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला. हे बघा आता याच्यामध्ये बघा कशा गोष्टी आहेत, सगळ्या गोष्टी मॅच होतात का सगळ्यात प्रथम आपण समजून घेऊ. पहिली गोष्ट काय आपली अगोदरचा ट्रेंड म्हणजे मार्केटमध्ये अगोदर सेलिंग आलेली पाहिजे, आली सेलिंग आली, खाली सपोर्ट झोन पाहिजे, येस सपोर्ट झोन आहे, मला भेटला सपोर्ट झोन. दोन गोष्टी फिल झाल्या याच्यामध्ये, काय अगोदर एक सेलिंग आलेली पाहिजे, दुसरी जी कॅन्डल बनते ती सपोर्टवरती बनलेली पाहिजे, जी की इथं बघा हॅमर बनलेली आहे. कोणती कॅन्डल बघा का तुम्ही, म्हणजे हॅमरच नाही अजून 2-4 कॅन्डल आहेत आपण शिकणार आहे बुलिश कॅन्डल, त्याच्यापैकी हॅमर इथं बनलेली आहे, येतं लक्षात. आणि तिसरी गोष्ट काय बघायची आपल्याला, व्हॉल्यूम बघायचं, त्या कॅन्डलला व्हॉल्यूम आलेलं काय. आणि टार्गेट घ्या नाही तुम्ही, नेक्स्ट टार्गेट रेजिस्टन्स घ्या किंवा तुम्ही 1:2 घ्या, जे की तुम्हाला इथंच भेटले 1:2. इथं तुमची एंट्री झाली असती, इथंच एंट्री हॅमरच्या हाय. लक्षात ठेवा कॅन्डल बनली, आता बऱ्याच जणांचा क्वेश्चन आहे कॅन्डल बनल्यानंतर काय करायचं, हाय लो मार्क करायचं. जे पण कॅन्डल बुलिश आपण शिकणार आहे त्याचा हाय लो मार्क करायचा, हाय ब्रेक झाला एंट्री, लोच्या खाली स्टॉप लॉस, जे की आज बघा लाईव्ह ट्रेड मी केलेला आहे, लाईव्हवरती बघा मी हाय जसा ब्रेक झाला तशी लगेच एंट्री घेतली. आणि 1:2 टार्गेट घ्या किंवा तुम्ही नेक्स्ट रेजिस्टन्स टार्गेट घेऊ शकता, येते लक्षात. हा तुमचा सपोर्ट झोन आहे. तिन्ही कंडिशन मॅच होतात बघा, अगोदर सेलिंग आलेली पाहिजे, सपोर्टवर कॅन्डल बनलेली पाहिजे, त्याला व्हॉल्यूम आलेला पाहिजे, त्याच्यानंतर एंट्रीचा हाय ब्रेक झाला पाहिजे. हॅमर कॅन्डल बनली म्हणजे लगेच एंट्री घ्यायची नाही, त्याचा हाय ब्रेक होऊ दे आणि त्याच्या खालचा एसएल ठेवा. समजलं? क्लिअर आहे येस और नो कमेंटमध्ये सांगा लवकर पटापट, क्लिअर आहे का, येस और नो. हॅमर आपण शिकणार आहे गणेश भाऊ, आपण शिकणार आहे हॅमर. कॅन्डलस्टिक आपण 7 शिकणार आहे, फक्त बुलिश कॅन्डलला कोणकोणत्या कंडिशन असतात ते समजून घ्या पहिल्यांदा. 7 कॅन्डल शिकणार आहे, सगळ्यांना तीच कंडिशन फॉलो करावं लागणार आहे तुम्हाला. म्हणजे कोणती बुलिश कॅन्डल बघतो आपण, बुलिश ट्रेड बघतोय तर पहिल्यांदा सेलिंग आलेली पाहिजे, आपण रिव्हर्सल ट्रेड घेतोय. लक्षात ठेवा ज्यावेळेस सेलिंग आलेली असेल ती प्रॉफिट बुकिंग करणार आहेत कुठेतरी, येते लक्षात. 7 कॅन्डल आहे, त्याच्यामध्ये एक हॅमर एक कॅन्डल आहे, त्याच्यानंतर आपण दुसरी कॅन्डल शिकणार आहे बुलिश इंगल्फिंग, बेरिश इंगल्फिंग, येते लक्षात. बुलिश हरामी, बेरिश हरामी, बुलिश, म्हणजे सगळ्या कॅन्डल आहेत आपल्याकडे, आपण शिकणार आहे. ओके समज. आता एंट्री स्टॉप लॉस टार्गेट हे बऱ्याच जणांचा क्वेश्चन असतो की एंट्री कुठे घ्यायची, सगळ्या गोष्टी क्लिअर होणार, लक्षात घ्या. पॉडकास्ट सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर करत आहे, वेळ द्या फक्त. भावानो जर का चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा, कमी एवढ्या बेसिकपासून तुम्हाला कोणीही गोष्ट समजवत नाही, एवढा वेळ तुम्हाला कोणीही फ्रीमध्ये देणार नाही, लक्षात येते. हे बघा एंट्री स्टॉप लॉस आणि टार्गेट कसं घ्यायचं पहिलं बघा. एंट्री जर का तुम्हाला घ्यायची बुलिश कॅन्डलवरती, जी पण कॅन्डल बनणार, आता बघा कंडिशन आपल्याला सांगितलेले काय, अगोदर सेलिंग आलेली पाहिजे, मला बुलिश कॅन्डल का सपोर्टवरती काय बनली, आता बनली एखादी कॅन्डल समजा तुमची बुलिश इंगल्फिंग किंवा बेरिश इंगल्फिंग, बुलिश इंगल्फिंग कॅन्डल बनली,
तर काय करायचं तुम्हाला, त्याचा हाय ब्रेक करा. आता लाईव्ह तुम्हाला दाखवतो आजच्या ह्याच्यावरती बरं का, आजच्या निफ्टीवरती दाखवतो मी लाईव्ह तुम्हाला, म्हणजे तुम्हाला समजेल की कसा प्लॅन बनवायचा. हे बघा, आता ही जी कॅन्डल आहे ना भावानो, ह्याला बोललं जातं ही बुलिश इंगल्फिंग कॅन्डल आहे तुमची. ही 2 कॅन्डल आहेत ना, या 2 कॅन्डल मिळून बुलिश इंगल्फिंग कॅन्डल बनते, बरोबर आहे. याचा हाय लो मार्क करायचा आहे तुम्हाला. हाय कोणता झाला, हा झाला माझा हाय, बरोबर आहे. हा हाय झाला आणि हा झाला माझा लो. समजलं, ही बुलिश इंगल्फिंग कॅन्डल आहे, 2 कॅन्डलची मिळून बनलेली असते. आजचा ट्रेड पण सेम बनलेला आहे, तुमच्यासमोर लाईव्ह उदाहरण आहे म्हणून दाखवते. येस, दाखवते तुम्हाला, दाखवते. हे बघा, तुम्हाला मगाशी काय बोललो, जर का वरच्या साईडला वीक येते, हे बघा वीक दिसली का इथं, याच्यामध्ये सेलिंग प्रेशर आहे. याला काय बोलतात माहिती आहे का, इन्व्हर्टेड हॅमर. जबरदस्त काम करतो भावना. हा रेजिस्टन्सला बनलाय, हा रेजिस्टन्स होता इथं, लक्षात ठेवा. आणि यानं काम केलेलं आहे आज. हे बघा, याचा हाय लो मार्क केला असता ना तुम्ही, हा हाय आणि हा लो, लो ब्रेक झाला. इथे जरी एंट्री घेतल्या, याच्यावर जरी स्टॉप लॉस ठेवला असता तरी पण तुम्हाला जबरदस्त प्रॉफिट दिलं येईल. स्टॉप लॉस हिट झालेला नाहीये तुमचा, लक्षात ठेवा. स्टॉप लॉस हिट झालेला नाहीये. याला इन्व्हर्टेड आहे म्हणून सांगतो, वरच्या साईडला वीक असेल याचा अर्थ सेलिंगचं प्रेशर आहे. ही कॅन्डल ग्रीन असू द्या, रेड असू द्या, मॅटर करत नाही, मॅटर करत तर नाही, वारंवार तुम्हाला सांगितलंय. आणि हा रेजिस्टन्स होता आणि माझी एक्झिट इथंच केलंय भाऊने, मी इथंच एक्झिट झालेलो आहे. मी इथंच, जशी ही कॅन्डल बनली का इथंच एक्झिट आहे मी. इथंच मला खात्री पडली की आता ट्रेंड रिव्हर्स होऊ शकतो. ओके, समजलं. हे बघा, बुलिश इंगल्फिंग कॅन्डल बनली इथं. आता इथं तुम्हाला एंट्री घ्यायची. जसा हाय ब्रेक झाला इथं एंट्री, थोडासा बपर द्यायचा, थोडासा 1-2 पॉईंटचा गॅप ठेवायचा फक्त. मी बपर प्रत्येक वेळी बघा एंट्री घेताना थोडासा बपर देतोय बघा, हायच्या वरती थोडासा इथे दिसतोय बपर द्यायचा आणि लोच्या खाली स्टॉप लॉस ठेवा. 1 सेकंद, तुमचा जो लो आहे, लोच्या खाली पण थोडासा बपर द्यायचा आणि स्टॉप लॉस ठेवायचा, जसं की बघा या लेवलपर्यंत ठेवा. 1 सेकंद, हा तुमचा लो आहे, बरोबर आहे, आणि इथं तुमचा स्टॉप लॉस ठेवा. थोडीशी जागा ठेवायची मध्ये. आणि बघा तुम्ही, आणि तुम्हाला टार्गेट जबरदस्त मिळणार. 1:2 तर बघा इथंच भेटून जाईल तुम्हाला. या इथंच भेटले बघा, हे बघा 1:2 तर इथंच भेटले, इथंच भेटले. आणि जर का आपल्या हायपर्यंत गेला असता तुम्ही तर 1:3 तुम्हाला आरामशीर भेटले. 1:3 इथंच भेटलं तुम्हाला. म्हणजे चांगला ट्रेड भेटतो, लक्षात घ्या तुम्ही. चांगला ट्रेड अशामध्ये भेटतो तुम्हाला. येतं लक्षामध्ये. हे तुमची झाली एंट्री. एंट्री कशी घ्यायची कळलं. काय करायचं तुम्हाला, बुलिश कॅन्डल झाली, हाय लो मार्क करायचं, हाय ब्रेक झाला की लगे एंट्री घ्यायची. येतं लक्षात. स्टॉप लॉस, स्टॉप लॉस काय करायचं, कॅन्डलच्या लोच्या खाली, जसं की आता मी तुम्हाला दाखवलं. स्टॉप लॉस करा, थोडासा गॅप ठेवायचा मध्ये, स्टॉप लॉस लावताना थोडासा गॅप ठेवायचा. टार्गेट रूल, आता टार्गेट कसं घ्यायचं, नेक्स्ट रेजिस्टन्स. नेक्स्ट रेजिस्टन्स आहे, चुकून झालेलं स्पेलिंग मिस्टेक. नेक्स्ट रेजिस्टन्स आहे हा. 1 सेकंद द्या फक्त मला, याला मी लगेच कॉपी पेस्ट करतो. एक सेकंड. हे चुकून झालेलं आहे, नेक्स्ट रेजिस्टन्स पाहिजे इथं. येतं लक्षात. हे बघा, आता बघा रिस्क टू रिवॉर्ड तुमचा किती पाहिजे बघा. किमान रिस्क टू रिवॉर्ड तुमचा 1:2 पाहिजे. म्हणजे काय, जर का मी 100 रुपये द्यायला तयार आहे तर मला कमीत कमी 200 रुपये भेटले पाहिजे. जर का मी 1000 रुपये स्टॉप लॉस आहे माझा, तर कमीत कमी माझे 2000 रुपये प्रॉफिट झाला पाहिजे. याला बोललं जातं रिस्क टू रिवॉर्ड. 1:2 म्हणजे काय, 1:2 म्हणजे इट्स संजू हेच की तुम्ही जर का स्टॉप लॉस ठेवलाय, आता बघा माझा स्टॉप लॉस किती आहे. तुम्ही प्राइसवर स्टॉप लॉस ठेवू नका. सगळ्यात प्रथम सांगतो तुम्हाला, आता माझा स्टॉप लॉस इथं आहे, बरोबर आहे. हे बघा इथं माझा स्टॉप लॉस आहे खाली, या लोच्या खाली माझा स्टॉप लॉस. माझा स्टॉप लॉस किती, 38 पॉईंटचा माझा स्टॉप लॉस आहे. समजून चला, माझा स्टॉप लॉस किती पॉईंटचा आहे, 38 पॉईंटचा. मला टार्गेट किती पाहिजे, जर का मला दुप्पट टार्गेट पाहिजे, मग 38 × 2 करा. 38 × 2 करा, जे की बघा तुम्हाला इथं भेटून जाईल. हे बघा 1:2, 1:2. हे बघा इथं दिसलं, हे तुमचा 1:2. म्हणजे काय, माझा 38 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे, तर मला 76 पॉईंट तरी भेटले पाहिजेत. दिसलं का, याला बोलतो. इथं बघा दिसतोय तुम्हाला रिस्क टू रिवॉर्ड 2. म्हणजेच काय, 1:2. म्हणजे जर का मी 1000 रुपयाचा लॉस घ्यायला तयार, जर का मार्केट इथून रिव्हर्स झालं तर मला 1000 रुपयाचा लॉस होणार आहे. एक्झाम्पल सांगतोय. तर मला कमीत कमी प्रॉफिट, जर का माझ्या डायरेक्शनला मार्केट गेलं तर मला 2000चा प्रॉफिट पाहिजे. किती हजारचा, 2000. याला बोललं जातं 1:2. आणि जर का तुम्ही 1:3 बोलला असाल, 1:3 जे की आता आज आपल्याला भेटलं पण आहे बघा, 1:3. हे बघा इथं इथपर्यंत तुम्ही गेला, हे तुमचं झालं 1:2. 1 सेकंद द्या, हे तुमचं 1:3. म्हणजे मी
₹88 द्यायला आज लॉस घ्यायला तयार होतो 78 पॉईंटचा, तर माझं टार्गेट 115 पॉईंटचं आहे. म्हणजे किती झाला माझा रिस्क रिवॉर्ड इथं दिसतोय बघा तुम्हाला 1:3 दिसतोय. म्हणजे मी जर का आज ₹38 गमवायला तयार आहे तर मी ₹115 त्याच्यामधून काढेल. याला बोललं जातं 1:3. याला भागिले करून बघा 115 भागिले 38 करा, तुमचं उत्तर 3च येणार. 3 येणार तुमचं उत्तर. येते लक्षात. म्हणजे हे काय झालं तुमचं 1:3. जर का तुम्ही ₹1000 द्यायला तयार आहात, तुम्ही ₹1000 द्यायला लॉस घ्यायला तयार आहात, तर तुम्हाला याच्यामध्ये प्रॉफिट होणार आहे ₹3000. याला बोललं जातं 1:3 रेशो. जर का तुम्ही समजा याच्यामध्ये जर का तुम्ही याच्यामध्ये 10,000चा समजा लॉस आहे, कारण लॉट साईज आहे तुमची, लॉट साईजवर डिपेंड आहे तुम्ही लॉट साईज किती घेताय. समजा तुम्ही लॉट साईज जास्त घेतली, समजा तुमचा इथं लॉस होणार आहे, समजा मार्केट जर का इथून रिव्हर्स फिरलं तुमचा लॉस होणार आहे समजा ₹10,000, परंतु टार्गेट जर का तुम्हाला भेटलं इतर, तर तुम्हाला टार्गेट भेटणार आहे ₹30,000. म्हणजे याला बोलत 1:3. तुम्ही लॉट साईज किती घ्या त्याच्यावरती डिपेंड आहे. कोण म्हणाल मी 1,000 घेतो, एका लॉटवर करतो, माझा 1,000चा लॉस आहे, तर 3,000चा प्रॉफिट होईल. जर का एखाद्याची लॉट साईज जास्त असू शकते, कुणाची 10 लॉट्स असू शकते, कोणी 20 लॉटवर उचलू शकतो, प्रत्येकाची लॉट साईज वेगळी, त्याच्यानुसार त्याला प्रॉफिट लॉस होणार आहे. फक्त रिस्क टू रिवॉर्ड लक्षात ठेवा, अशा पद्धतीने काम करतो. समजलं. हे झालं रिस्क टू रिवॉर्ड. आता सेकंड टार्गेट तुम्ही काय घेऊ शकता, हे झालं पहिलं टार्गेट. बघा लक्षात ठेवा 3 टार्गेट तुम्हाला शिकवतोय भावनो. टार्गेट 3 पद्धती शिकवतोय तुम्हाला. 3 पद्धती टार्गेट. एक म्हणजे रिस्क टू रिवॉर्ड, 1:2 घ्या, 1:3 घ्या, तुमच्यावर डिपेंड आहे. नेक्स्ट रेजिस्टन्स, जो वर येणार रेजिस्टन्स असणार आहे ते तुमचं टार्गेट असणार. आता नेक्स्ट रेजिस्टन्स बघू आपण याच्यामध्ये कुठला होता. एक सेकंद. जर का मला वरचं टार्गेट घ्यायचं याच्यासाठी मला मोठ्या टाइम फ्रेमवरती जावं लागेल, कारण आपल्याला पाठीमागचा रेजिस्टन्स बघावं लागेल. हे बघा हा तुमचा एक रेजिस्टन्स होता, दिसतंय इथं. हा भावना तुमचा क्लिअर कट रेजिस्टन्स होता, दिसतोय का इथं. येस ऑर नो कमेंटमध्ये सांगा लवकर. रेजिस्टन्स होता का नव्हता हा लवकर. हा तुमचा रेजिस्टन्स, हे तुम्ही टार्गेट घेऊ शकत होता. क्लिअर कट हे रेजिस्टन्स होता ना. इथून बघा ना, इथं मार्केटने किती वेळ टाइमपास केलेला आहे, म्हणजे हा तुमचा रेजिस्टन्स होता एक. हे बघा, आणि इथं बरोबर मार्केटने इथं रिस्पेक्ट केलेला, इथूनच सेलिंग आलेली आहे. म्हणजे पण तुम्ही टार्गेट घेऊ शकले असते. ओके, त्याच्यानंतर पुढे बघू. एक सेकंड, पीपीटी कुठे गेली. समजलं नेक्स्ट टार्गेट कसं घ्यायचं, नेक्स्ट रेजिस्टन्स कसा घ्यायचा समजलं. जो वर येणारा जो रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्स तुम्ही नेक्स्ट टार्गेट घेऊ शकता, किंवा ट्रेलिंग असेल जे की मी करतो. तुम्ही माझ्या याच्यावरती बघित असेल, मी वारंवार ट्रेलिंग स्टॉप लॉस करतो. जर का मला टार्गेट मोठं घ्यायचं आहे तर ट्रेलिंग स्टॉप लॉसचा वापर करा. जर का मार्केट मोठ्या डायरेक्शनला गेलं तर भावानं चांगलाच प्रॉफिट होतो, खूप चांगला. जर का मार्केटनं आज जर का रिव्हर्सल दिला नसता, लक्षात घ्या, मार्केटने जर का रिव्हर्सल दिला नसताना मार्केट इथून कुठून तर रिव्हर्स फिरला असतं ना, या लेवलवरून कुठून इथून, तर जबरदस्त ट्रेड झाला असता आपला असा, जर का इथून वर गेला असतं. म्हणून ट्रेलिंग स्टॉप लॉसचा मी जास्त वापर करतो, कारण मोठी मुवमेंट ज्यावेळेस होते मार्केटमध्ये त्यावेळेस ट्रेलिंग स्टॉप लॉस तुम्हाला भरपूर काय देऊन जाईल. समजलं. ट्रेलिंग स्टॉप लॉसचा जसं म्हणजेच काय त्याला बोललं जातं, ट्रेलिंग स्टॉप लॉसचा अर्थ काय होतो बघा, प्राइस वर जाताना स्टॉप लॉस हळूहळू वर आणा. म्हणजे प्राइस जशी जशी वर जाणार तसा तसा हळूहळू स्टॉप लॉस तुम्हाला खालून वर सरकवत न्यायचा, जे की मी करतोय बघा. तुम्हाला वारंवार स्क्रीनशॉट मध्ये दिसेल, स्टॉप लॉस वर न्या, आता वर न्या, थोडासा वर घ्या. याचं कारण असतं प्राइस जशी जशी वर जाईल तसं स्टॉप लॉस आपल्या प्राइसच्या म्हणजे आपल्या याच्या जवळजवळ आणायचा असतो. जेणेकरून जर का आपण एंट्री इथं केलेली आहे, समजा आपली एंट्री इथं आहे आणि जर का मार्केट आपल्या फेवरमध्ये गेले, तर जो अगोदर आपला स्टॉप लॉस खाली होता तो स्टॉप लॉस इथं. आता एक्झाम्पल लाईव्ह वरती दाखवतो तुम्हाला कसा ट्रेलिंग स्टॉप लॉस करायला पाहिजे होता. हे बघा, एक सेकंद द्या, 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती मी दाखवतो तुम्हाला ट्रेलिंग स्टॉप लॉस कसा करावा. हे मी काढून टाकतो आता, लेवल थोडंसं तुम्हाला हे होऊ शकतं, हे पण काढून टाकतो मी. हे बघा, ज्यावेळेस मार्केटनं हा पुल बॅक दिला का तुम्हाला, इथं बघा हा पुल बॅक, इथे एक थोडीशी रेड कॅन्डल झाली बघा. ही रेड कॅन्डल झाली ना, तुमचा स्टॉप लॉस जो अगोदर इथं होता का तो आता इथे यायला पाहिजे. लक्षात घ्या, इथे यायला पाहिजे, या लोच्या खाली यायला पाहिजे. आणि तिथून बघा मार्केटनं परत एक रिव्हर्सल दिलाय, जे की मी टाकलं होतं. इथून मार्केटनं जर का मार्केटला वर जायचं तर इथं बुलिश कॅन्डल झाली पाहिजे. आणि इथून बघा जसा हा वर निघाला का तसा तुमचा इथला स्टॉप लॉस आहे ना, हे थोडासा वर सरकला पाहिजे. आणि नंतर मग इथं पण बघा थोडीशी एक रेड कॅन्डल झाल्यामध्ये 2, म्हणजे हा छोटासा पुलबॅक आहे. हा पुलबॅक असतो, लक्षात घ्या. तसा तसा स्टॉप लॉस तुम्हाला हळूहळू वर न्यायचा आहे. म्हणजे इथला स्टॉप लॉस परत इथं घ्यायचा, इथला स्टॉप लॉस परत इथं घेऊन जायचा. आणि इथं बघा तुमचं समजा इथून जर का मार्केटनं हा खाल्ला स्टॉप लॉस, तर तुम्हाला इथे एक्झिट आहे. जे की तुम्ही अगोदर इथे एक्झिट व्हायला तयार होते, आता तुम्ही इथे एक्झिट झाले. म्हणजे काय झालं, थोडासा प्रॉफिट अजून जास्त झाला. येतं लक्षात. तुमचा रिस्क टू रिवॉर्ड समजा 1:2 इथं होता,
इथंच येत होता, परंतु तुम्ही जर का ट्रेलिंग स्टॉप लॉस केला तर इथे एक्झिट झाले, म्हणजे तुम्हाला अजून थोडे 2-4 पॉईंट जास्त भेटले. समजतंय? म्हणजे ट्रेलिंग स्टॉप लॉस हळूहळू स्टॉप लॉसला वर सरकवत नाहीच. क्लिअर आहे का? येस और नो कमेंटमध्ये सांगा. जसं प्राइस वर जाईल, पुल बॅक देईल, तसं स्टॉप लॉस वर ढकलत नाही त्याला. आणि त्याला बोललं जातं प्रॉफिटला तुमच्या प्रोटेक्ट होतं. प्रोटेक्ट प्रॉफिट होतं म्हणजे काय होतं, जर का तिथून रिव्हर्स फिरलं समजा, तर काही ना काहीतरी तुम्हाला भेटतं. असं नाही की काहीच भेटणार नाही. तुम्ही लॉसमध्ये तर जाऊ शकत नाही, कारण तुम्ही ट्रेलिंग स्टॉप लॉसचा वापर केला. ट्रेलिंग मार्केट तुमच्या डायरेक्शनला आहे, तुमच्या डायरेक्शनला मार्केट गेलाय. जर का मार्केट इथून रिव्हर्स फिरतंय, इथे तुमची एंट्री. जर का स्टॉप लॉस तुमचा इथं आहे, इथं खातंय, तरी पण तुम्ही काही ना काहीतरी घेऊन बाहेर पडताय. थोडा का होईना प्रॉफिट होऊन तुम्ही बाहेर पडताय, जे की काहीच नाही असं नाही. समजलं? त्यामुळे ट्रेलिंग स्टॉप लॉस पण तुम्ही यूज करू शकता तुमच्या पद्धतीने. नेक्स्ट, आता बुलिश कॅन्डल कुठं काम करते, जे की मी तुम्हाला मगाशी शिकवलेलं आहे. बुलिश कॅन्डलमध्ये कोणकोणत्या गोष्टी बघायच्या, काम कुठं करते बघा. सगळ्यात प्रथम बघा, सपोर्ट लेवल पाहिजे खाली, ज्या ठिकाणी ती कॅन्डल बनली. हे बघा, इथे जर का कॅन्डल बनते, सपोर्टवरती कॅन्डल पाहिजे ती, म्हणजे प्राइसमध्ये अगोदर इथून बाईंग आलेली पाहिजे आणि अगोदर सेलिंग आलेली पाहिजे. लक्षात ठेवा, ही कायम डोक्यात लक्षात ठेवायचं. जर का सपोर्टवरती आहे परंतु सेलिंग नाही, मार्केट साईडवे झालेलं आहे, इथं नाही, वरून सेलिंगचं प्रेशर आलेलं पाहिजे आणि स्ट्रॉंग सेलिंग पाहिजे वरून. आणि जर का एखादी बुलिश कॅन्डल, कोणती कॅन्डल बना, ही हॅमर फक्त नाही, कोणती तुम्ही बुलिश कॅन्डल घेऊ शकता. इथं लक्षात, ती कॅन्डल जर का बनते तर ट्रेंड अप ट्रेंड ट्रेंड कंटिन्यू. जर का सपोर्टवरती बनते म्हणजे ट्रेंड कंटिन्यू होऊ शकतो, म्हणजे मार्केट इथून बुलिश डायरेक्शनला जाऊ शकतं. इथं लक्षात, डिमांड बॉला सपोर्ट बॉला एकच अर्थ होतो दोन्हीचा. आणि जबरदस्त व्हॉल्यूम पाहिजे, खाली व्हॉल्यूम. 3 गोष्टी तुम्हाला शिकवल्या. फक्त ट्रेड घेताना बुलिश कॅन्डल फक्त 3 गोष्टी बघा, जास्त डोकं लावू नका याच्यामध्ये, तुम्ही गोंधळात पडणार. लक्षात ठेवा, वरून सेलिंग आलेली पाहिजे, अगोदरचा ट्रेंड डाऊन ट्रेंड बोला, आणि कॅन्डल एका सपोर्टवरती बने, खाली सपोर्ट पाहिजे, तरच तुम्ही प्लॅन बनवू शकता. आणि त्याला व्हॉल्यूम आलेला पाहिजे. आणि टार्गेट तुम्हाला शिकवलेला टार्गेट 3 पद्धतीने घेऊ शकता. एक तर रिस्क टू रिवॉर्ड घ्या, तुमचा 1:2, 1:3 काय ठरलाय तो नसेल, नेक्स्ट रेजिस्टन्स जो येणार आहे तो टार्गेट घ्या, किंवा ती पण नाही जमत, ट्रेलिंग स्टॉप लॉस वापरा. ज्याला मोठी मुवमेंट कॅप्चर करायची त्यांनी ट्रेलिंग स्टॉप लॉसचा वापर करा. समजलं बुलिश कॅन्डल कशी काम करते. आता बुलिश कॅन्डलमध्ये कुठं काम करत नाही बघा, हे बघा इथे दाखवले बघा तुम्हाला, हे बघा इथे तुम्हाला दाखवले, रेजिस्टन्सला बनली कॅन्डल, ऑलरेडी इथून बाईंग आली ना, ही बाईंग आली नाही, इथं बुलिश कॅन्डल परत इथं हॅमर बांधला नाही, इथं तुम्ही एंट्रीचा प्लॅन बनवताय, चुकीची एंट्री तुमची. ही एंट्री तुमची चुकीची आहे भावांनो, कारण ऑलरेडी ह्या लोकांना प्रॉफिट होतोय ना. तुम्हाला काय बोललो, ही एक तुम्ही लक्ष्मण रेषा धरून चालू नका याला, या रेजिस्टन्सला. थोडीशी प्राइस वर जाऊ शकते, इथं हॅमर बांधलाय. बऱ्याच लोकांना वाटतं हॅमरवरती मी इथून बाईंग साईडला एंट्री घ्यायला पाहिजे. नाही घ्यायला पाहिजे, कारण ऑलरेडी ह्या लोकांना प्रॉफिट होतं ना. हा, इथं बघा खाली छोटासा बुलिश कॅन्डल बनली बघा, इथं तुम्ही एंट्री, इथं पण हॅमर बनला होता, इथे एंट्री घेऊ शकता. सपोर्टवरती आहे ना, लक्षात ठेवा, सपोर्टवरतीच का. आता बऱ्याच जणांना क्वेश्चन पडला, सपोर्टवरतीच का कॅन्डल. लक्षात ठेवा, जर का प्राइस सपोर्ट, एखादी कॅन्डल बुलिश कॅन्डल बनते, एक्झाम्पल दाखवतो, आताच एक्झाम्पल आपण घेऊ, जे की लाईव्ह आता झालं होतं. इथंच का घ्यायची एंट्री, लक्षात ठेवा. या कॅन्डलचा हाय ब्रेक झाल्यास काय एंट्री घ्यायची, लक्षात ठेवा. प्राइस सपोर्टवरती बनल्यानंतर बऱ्याच जणांना क्वेश्चन पडला, सपोर्टवरतीच का घ्यायची एंट्री. कारण प्राइसला जर का बघा, लक्षात अगोदर डाऊन ट्रेंड आलाय, आणि जर का एखाद्या सपोर्टवरती चांगली स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल बनते, आणि जर का इथून बाईंग यायला सुरुवात झाली, आणि जर का मार्केटला परत आपला स्टॉप लॉस खायचा असेल, तर अगोदर सपोर्ट ब्रेक करावं लागेल. त्याला काय ब्रेक करावं लागेल, सपोर्ट ब्रेक करावं लागेल. आणि सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे मार्केटमध्ये काय येते, सेलिंगच येते. त्या लक्षात, सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर मार्केटमध्ये काय होते, सेलिंगच येते. त्याच्यामुळे सपोर्टच्या खाली ब्रेक जर का झाला ना, आपला स्टॉप लॉस जर का खाल्ला, तर थांबायचं नाही. स्टॉप लॉसला प्रॉपर मार्केटमध्ये एकच गोष्ट तुम्हाला वाचवू शकते, वारंवार सांगतोय, एसएल हा एकमेव गोष्ट आहे की तुम्हाला मार्केटमध्ये वाचवते, फक्त स्टॉप लॉस. बाकी मार्केटमध्ये तुम्हाला कोणाचाच बाप वाचवू शकत नाही. स्टॉप लॉस घ्यायला शिका. स्टॉप लॉस जोपर्यंत तुम्ही स्वतःला पाळणार नाही, स्टॉप लॉस हा लक्षात ठेवा दारातल्या कुत्र्यासारखा तुम्हाला पाळावा लागेल. तुम्ही जर का त्याला हुडहुड छुटछुट केलं की तो चावणार तुम्हाला, त्याला तुम्हाला प्रॉपरच पाळावं लागेल. जर का तुम्ही नाही पाळला तर तुम्हाला कधी येऊन चावल काय सांगू शकत नाही तो. समजलं बघा, बुलिश कॅन्डल कुठं काम करत नाही, जर का स्ट्रॉंग रेजिस्टन्सला कॅन्डल एखादी बनली तर एंट्री घ्यायची नाही. त्याच्यानंतर साईडवे मार्केटमध्ये काम करत नाही. त्याच्यानंतर न्यूज बेस, ज्या दिवशी न्यूज असेल किंवा काहीतरी वोलेटाईल मुवमेंट असेल किंवा काहीतरी मोठी न्यूज असेल, त्यावेळेस तुम्ही बुलिश कॅन्डलला धरून बसायचं नाही, कारण न्यूजचा इम्पॅक्ट तुम्हाला माहिती आहे मार्केटवरती कसा पडतो.
आणि गॅपअप नंतर लगेच वर जागा कमी असेल ओके आवाज येतो का परत सांगा नेटवर्क प्रॉब्लेम येस आवाज येतो का सांगा मला आवाज येत आहे का आवाज येतोय का कमेंटमध्ये सांगा लवकर लोडिंग ओके 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 सॉरी नेटवर्कचा इश्यू आहे दादा थोडं समजून घ्या पावसामुळे थोडासा प्रॉब्लेम येतो नेटवर्कचा वायफाय आहे तर परंतु तरीही प्रॉब्लेम येतोय ओके येतोय ओके 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 चला कंटिन्यू हे बघा याच्यामध्ये बघा कुठपर्यंत आलो होतो आपण गॅपअप मार्केट झालं तर त्याच्या वेळेस काम करायचं नाही न्यूजमध्ये जर का मोठी न्यूज काय असेल मार्केटमध्ये तरी ह्या बुलिश कॅन्डलवरती काम करायचं नाही शक्यतो साईडवे रेंज असेल त्या दिवशी पण काम करायचं नाही मार्केटमध्ये आणि स्ट्रॉंग रेजिस्टन्स जर का एखादी बुलिश कॅन्डल बनते ट्रेडला अवॉइड करा तो ट्रेड घेऊ नका टाळा त्याच्यामध्ये तुमचा स्टॉप लॉस जाऊ शकतो कारण रेजिस्टन्स जवळ तुम्हाला माहिती आहे सेलिंग येते मार्केटमध्ये ओके नेक्स्ट केव्हा ट्रेड घ्यावा ट्रेड कधी घ्यायचा हायर टाइम फ्रेमवर बघा मार्केटमध्ये अप ट्रेंड सुरू आहे तर हायर टाइम फ्रेममध्ये चांगली गोष्ट आहे सपोर्टवरती एखादी बुलिश कॅन्डल बनली ट्रेड घेऊ शकता व्हॉल्यूमचं कन्फर्मेशन घ्या आणि रिस्क एवढं 1:2 पेक्षा जास्त पाहिजे मला 1:2 तर मी घेतच नाही तुम्ही बघितलं माझ्या ट्रेडमध्ये कधी आतापर्यंत 1:2 घेतलाय नाही कमीत कमी 1:3 1:4 आपला ट्रेड असतो लक्षात ठेवा 1:3 1:4 ट्रेड असतो आपला त्याच्या खाली आपण ट्रेड कधीच घेत नाही ओके समजते क्लिअर आहे का कमेंटमध्ये सांगा आवाज येतोय का आता क्लिअर दिसतोय का मी नेक्स्ट केव्हा ट्रेड घेऊ नये मार्केटमध्ये बेरिश आहे मार्केट ट्रेंड बेरिश आहे लक्षात ठेवा मार्केटचा ट्रेंडच बेरिश आहे मेजर ट्रेंड जसं आता समजा निफ्टी बेरिश डायरेक्शनला सुरू आहे त्याच्या वेळेस ट्रेड घ्यायचा नाही पण छोटी बुलिश कॅन्डल दिसली तरी पण ट्रेड घ्यायचा नाही लक्षात येते म्हणजे काय जर का मार्केटमध्ये मोठी सेलिंग सुरू आहे आणि एखादी बुलिश कॅन्डल बनते ट्रेड घेऊ नका भले सपोर्टवरती असू द्या घेऊ नका रेजिस्टन्स झोन जवळ दिसली बुलिश कॅन्डल तरी घ्यायची नाही जशी की बघा इथं दिसले बघा इथं बघा तुम्हाला हॅमर पण बनताना दिसले किंवा एखादी बुलिश सिंगल फिंग बनताना दिसली अजिबात घ्यायचं नाही ट्रेड व्हॉल्यूम कमी असेल ट्रेड घेऊ नका व्हॉल्यूम कमी याचा अर्थ कॉन्ट्रॅक्ट कमी घेतले जातात म्हणजे याचा अर्थ लोक त्या साईडला इंटरेस्टेड नाही आहेत इथं लक्षात त्याच्यानंतर बघा फॉल्स ब्रेकआउटची शक्यता आहे अप्पर वीक जास्त आहे जसं की इथं दाखवले बघा फॉल्स ब्रेकआउट होऊ शकतो ब्रेकआउट तुम्हाला वारंवार सांगितलं ब्रेकआउट होताना घाई करायची नाही जे ब्रेकआउट ट्रेडर आहेत त्यांना सांगतोय मार्केटमध्ये लगेच ब्रेकआउट झाला म्हणून बाईंग साईडला लगेच जायचं नसते कॅन्डल क्लोजिंगला महत्त्व द्या कॅन्डल कशी क्लोज होते बघा ती कॅन्डल आधी फॉल्स ब्रेकआउटमध्ये तुम्ही फसू शकता इथं लक्षात तसं करू नका फॉल्स ब्रेकआउटमध्ये फसू नका नेक्स्ट आता प्रो ट्रेडर कशा पद्धतीने ट्रेडिंग करतात बघा बुलिश कॅन्डल क्लोज झाल्याशिवाय ट्रेड घेऊ नका क्लोज हा शब्द वापरला त्या दिसतो इथं क्लोज झाल्याशिवाय कॅन्डल बनते म्हणून लगेच नाही का बनणारच आहे अंदाज लावू नका क्लोज होऊ द्या तिला स्वतःच जास्त डोकं लावायचं नाही बऱ्याच जणांना सवय असते जास्त डोकं लावू नका जोपर्यंत कॅन्डल क्लोज होत नाही वेट करा 2-4 पॉईंट जास्त गेले तरी चालतील काय जास्तीत जास्त 2-4 पॉईंट थोडेसे वर जाऊन क्लोज होईल मार्केट कॅन्डल क्लोज होईल गेलं तर कारण सेफ एंट्री घ्या लेट घ्या पण थेट घ्या एंट्री लेट झाली तरी चालेल आणि एंट्री थेट झाली पाहिजे ओके फर्स्ट टार्गेट हिट झाल्यानंतर हाफ क्वांटिटी बुक करा जे की मी करतोय तुम्हाला वारंवार सांगितलंय तुमचं टार्गेट हिट झालं हाफ क्वांटिटी बुक करा निम्मी क्वांटिटी चालू द्या तुमची निम्मी क्वांटिटी बुक करा जर का तुम्ही 4 लॉटने ट्रेड करता समजा 4 लॉटने करताय तर 2 लॉट विकून टाका म्हणजे सेल करा 2 लॉटला होल्ड करा जर का तुम्हाला अजून टार्गेट मोठं अचीव करायचं असेल तर किंवा तुम्ही जर का तुम्हाला वाटते टार्गेट मी म्हणून देताना बघा टार्गेट तुम्हाला टार्गेट 1 टार्गेट 2 टार्गेट 3 असं टाकतो बघा इथे लक्षात त्याचं कारण ते असतं की क्वांटिटी हाफ तुम्ही तिथे बुक करायची उरलेला क्वांटिटी ट्रेलिंग एसएलचा वापर करा जे की मी करतोय स्वतः मी याच्यावरती भरपूर दिवस झाले ॲनालिसिस करतो भावून खूप चांगली गोष्ट काम करतात ह्या हाफ क्वांटिटी बुक करा जेणेकरून तुमचं काय होतं तुमचं जे लॉट असतात ते लॉट साईज कमी समजा तुम्ही 4 लॉटने केला 2 लॉट कमी झाले म्हणजे तुमचं काय झालं एक प्रॉफिटला तुम्ही काय केलं प्रॉफिट कव्हर केला इथे लक्षामध्ये 2 लॉटला चालू द्या ट्रेलिंगला स्टॉप लॉस लावून चालू द्या तर वर जायचं असेल तर जाईल तो वर इथे लक्षात नेहमी हायर टाइम फ्रेमवर ट्रेड बघूनच घ्या एंट्री भावानं जर का छोट्या मोठ्या काही लोकांना सवय असते 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर ट्रेड बघायचा 3 मिनिटाचा बघायचा नाही मी बघा जास्तीत जास्त 5 किंवा 15 मिनिटाची टाइम फ्रेम वापरतो इंट्राडेला
ऑलरेडी तुम्हाला तर सकाळी मॉर्निंगला बघायचं आहे मोठ्या टाइम फ्रेमवरती काय चालू आहे, परंतु छोट्या टाइम फ्रेमवरती 5 किंवा 15 मिनिटावरती ठीक आहे इंट्राडेसाठी. न्यूज ऑपरेटर मुवमेंट असेल तर बुलिश कॅन्डलला जास्त वेटेज देऊ नका. जर का न्यूज काय मोठी न्यूज येते मार्केटमध्ये तर न्यूजला वेटेज द्या. त्या दिवशी तुमची कॅन्डल मॅटर करणार नाही. तुम्ही म्हणाल सर आज कॅन्डलनं कामच केलं नाही, काम करतच नाही, असं नाही. लक्षात ठेवा मार्केटमध्ये मुवमेंट ऑपरेटर जर का खूप मोठी मुवमेंट असेल तर त्यावेळेस ऑपरेटर कॅन्डलला तर महत्त्व देतच नाही. दुसरी गोष्ट न्यूज जर का काही असेल मोठी न्यूज तर तुमची बुलिश कॅन्डल तिथं काम करणार नाही. हे बघा गोल्डन रूल प्रो ट्रेडिंग फॉलो, हे जे प्रो ट्रेडर असतात हे गोल्डन रूल फॉलो करतात. कोणते? बुलिश कॅन्डल फक्त एक सिग्नल आहे, पण स्ट्रॉंग ट्रेड सेटअप तेव्हाच तयार होतो जेव्हा या 3 गोष्टी मॅच होणार. कोणत्या? लोकेशन व्हॉल्यूम मॅच होतात. त्याच वेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी मार्केटमध्ये मी सांगितलं तुम्हाला काय, फक्त लक्षात ठेवा अगोदरचा ट्रेंड डाऊन ट्रेंड पाहिजे, एका सपोर्टवरती कॅन्डल पाहिजे आणि त्याला व्हॉल्यूम आला पाहिजे. ह्या 3च गोष्टी लक्षात ठेवा. टार्गेट घेताना कोणत्या 3 गोष्टी सांगितल्या? एक रिस्क टू रिवॉर्ड घ्या, तुमचा जो 1:2 काय ठरलाय तो 1:2 1:3 जो रिस्क टू रिवॉर्ड तो हे पहिले टार्गेट घ्या. सेकंड टार्गेट तुम्ही घेऊ शकता काय? सेकंड टार्गेट तुम्हाला काय घ्यायचं आहे? नेक्स्ट रेजिस्टन्स, जो येणारा वर रेजिस्टन्स असेल ते तुमचं सेकंड टार्गेट असेल. आणि ज्याला तिसरं टार्गेट घ्यायचं आहे त्याने ट्रेलिंग एसएलचा वापर करू शकता. लक्षात एंट्री घेताना काय करायचं? जी कॅन्डल बनलेली आहे सपोर्टवरती, समजा एखादी बुलिश कॅन्डल कोणती बनली, हा सेलिंग आली, इथं सपोर्ट आहे, खाली एखादी बुलिश कॅन्डल बनली, या कॅन्डलचा हाय आणि लो मार्क करा. हाय ब्रेक झाला, नेक्स्ट कॅन्डल हाय ब्रेक केला, इथे एंट्री घ्या, लोच्या खाली एसएल ठेवा तुमचा आणि ट्रेडला चालू द्या. येते लक्षामध्ये? ट्रेडला चालू द्या. समजलं? क्लिअर आहे? नेक्स्ट, थँक्यू फॉर वॉचिंग. आत्ता काय अडचण आहे का मला सांगा तुमच्या? समजलं? क्लिअर आहे? ओके, बुलिश कॅन्डलचं समजलं का? काय अडचण आहे का सांगा. आता तुमचे क्वेश्चन आन्सर तुम्ही विचारू शकता. क्वेश्चन आन्सर विचारू शकता तुमचे काय असतील तर. आता एक्झाम्पल तुम्हाला फक्त 1-2 चार्ट दाखवतो. 1 सेकंद आहे फक्त. हे बघा दिसते, एंट्रीचं प्लॅन फक्त दाखवतोय तुम्हाला. 1 सेकंद आहे फक्त. इथं नाही, हा ठीक आहे, हां इथं बघा, इथे एंट्री. हे बघा तुमची हॅमर कॅन्डल इथं बनली, दिसते हॅमर कॅन्डल ही बघा छोटीशी दिसते इथं. क्लिअर आहे का? इथं हॅमर कॅन्डल आहे, सेलिंगची कॅन्डल आहे बरोबर. इथं तुम्ही सेलिंगची कॅन्डल, कलर मी काय सांगणार, कलर मॅटर करत नाही. इथं रेड असो ग्रीन असो, याचा हाय लो मार्क करा. या कॅन्डलचा हाय मार्क केला, याचा लो मार्क केला, बरोबर आहे. हाय ब्रेक झाला, इथे एंट्री, बरोबर. इथं एंट्री दाखवली तुम्हाला. हा तुमचा एसएल, स्टॉप लॉस, लोच्या खाली तुमचा स्टॉप लॉस. टार्गेट तुम्ही घेऊ शकता 1:2 किंवा अगोदर जे ठरले ते, किंवा तुम्ही नेक्स्ट रेजिस्टन्स पण तुमचा टार्गेट घेऊ शकता. जो अगोदर रेजिस्टन्स होता तो, जिथून सेलिंग आली होती ते. कंडिशन मॅच होतात बघा. इथून अगोदर सेलिंग आलेलं आहे, मोठा डाऊन ट्रेंड आहे, इथे तुम्हाला दाखवले बघा डाऊन ट्रेंड होता. ही कंडिशन कायम लक्षात ठेवायची, अगोदर डाऊन ट्रेंडच पाहिजे. ही कंडिशन जर का असेल तर खरंच काम करतं मार्केटमध्ये. आज बघा अगोदर सेलिंग आली होती मार्केटमध्ये आणि त्याच्यानंतर बुलिश इंगल्फिंग बनली, मग मार्केट रिव्हर्स झाले, म्हणजे प्रॉफिट बुकिंग होती. लक्षात ठेवा, ही प्रॉफिट बुकिंग आहे. ही जी आली ना ही प्रॉफिट बुकिंग आहे. ज्या लोकांनी इथं सेलिंग केलेली होती ती लोक इथं बाहेर पडायला लागले आणि तर मग काम होतं त्या गोष्टी. सपोर्ट आणि रेजिस्टन्स स्ट्रॉंग तुम्ही याच्यावरती डेव्हलप बघू शकता. कारण का तुम्हाला खाली मल्टिपल टाइम फ्रेम बघावं लागतील. जसं की बघा इथं मी आज याच्यावरती बघितलं होतं निफ्टीवरती. हा जर का तुम्ही मोठ्या टाइम फ्रेमवरती गेला 1 आवरच्या टाइम फ्रेमवरती, बघा इथे एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. हा हे दिसतोय का? हा तुमचा एक सपोर्ट झोन आहे. हा एवढा अखंड सपोर्ट झोन होता. हा बघा असा हा पूर्ण सपोर्ट आहे. इथून प्राइस थोडीशी बाउन्स व्हायला पाहिजे होती, या अपेक्षेने मी ट्रेड घेतला होता. आणि बघा तुम्ही इथं या झोनमध्ये मार्केट जसं आलं, इथून बघा रिव्हर्सल झालाय, दिसते हा झोन बघा.
म्हणजे तिथून रेजिस्टन्स काढला होता, सपोर्ट काढला होता म्हणजे बघा हा, आणि इथं प्राइस बघा, हा जो रेजिस्टन्स आहे हा, हे टार्गेट जर का आज धरून चाललो असतो आपण, आणि जे काही चाललेलो आहे हे बघा, एक सेकंड मोठ्या टाइम फ्रेमवरती बघा, हे बघा दिसतोय, हा तुमचा एक रेजिस्टन्स होता पाठीमागचा इथं, बघा ना, हा एक रेजिस्टन्स होता इथं, भरपूर वेळ इथं मार्केटने टाइमपास केलेला आहे, इथे लक्षात, म्हणजे हा तुमचा रेजिस्टन्स झाला, हा तुमचा सपोर्ट होता, म्हणजे प्राइस इथून वर गेली आणि ह्या रेजिस्टन्सवरून परत सेलिंग आली. आपण काय शिकलो, सपोर्टवरनं बाईंग येते, रेजिस्टन्सवरनं सेलिंग येते. आणि जर का सपोर्ट ब्रेक करायचा असेल, बघा प्राइसने सपोर्ट ब्रेक केलाय आज बरं का, लक्षात घ्या, परंतु इथं बघा टाइमपास केलाय पहिल्यांदा, डायरेक्ट ब्रेक झालाय का बघा, इथं नाही झाला, अगोदर काय केलं, रिटेस्ट केलं प्राइसने, इथं काय केलं, प्राइस इथं आली, इथं रिटेस्ट केलं, मग हा सपोर्ट तोडला, तरी पण ऑलरेडी मार्केट क्लोज व्हायला आलं होतं, त्याच्यामुळे आपण बोललो की इथे एंट्रीचा प्लॅन बनवू नका, कारण तुम्हाला इथं काय भेटलं पण नसतं, लक्षात ठेवा, एक्सपायर होती, प्रीमियम डिके झाला असता तुमचा इथं. सर बुलिश कॅन्डलचा हाय ब्रेक ट्रेड घ्यायचा की त्याच्या पुढील कॅन्डल नाही, त्या जशी बुलिश कॅन्डल बनणार, लक्षात ठेवा, आता समजा हॅमर कॅन्डल बनली, एक सेकंद मी पीपीटी दाखवतो तुम्हाला, हे बघा, आता ही हॅमर कॅन्डल बनली, बरोबर, हॅमर कॅन्डल बनली ना, याचा हाय मार्क करायचा, हाय ज्या कॅन्डलनं ब्रेक होईल, एक तर तुम्ही लगेच एंट्री घेऊ शकता, ज्याला रिस्की ट्रेड घ्यायचा आहे, लक्षात ठेवा, याच्यामध्ये पण 3 ट्रेडर येतात, एक असतो रिस्की काय करतो, लगेच रनिंग कॅन्डलच एंट्री घेणार, आणि थोडासा सेफ असतो, तो म्हणतो नाही मी कॅन्डल क्लोजिंग वाट बघणार, मग तो काय करतो, या कॅन्डल क्लोज आणि इथे एंट्री घेतो, मग तुमचा काय होणार, थोडासा स्टॉप लॉस मोठा होऊ शकतो, कारण ज्यानं इथे एंट्री घेतली त्याचा स्टॉप लॉस इथं लागणार आहे, एवढा मोठा स्टॉप लॉस त्याचा होऊ शकतो, आणि ज्यानं थोडीशी रिस्की एंट्री घेतलेली आहे, जे की हाय जसा ब्रेक झाला इथंच लगे एंट्री घेतली, त्याचा स्टॉप लॉस थोडासा छोटा होऊ शकतो, म्हणजे थोडा फरक पडू शकतो स्टॉप लॉस. हां, इथं स्टॉप लॉस नाही ठेवायचा, काही जणांचं म्हणणं असतं, आता ही हाय आहे, हाय ब्रेक झाला, ही कॅन्डल इथं क्लोज झाली, मी नेक्स्ट कॅन्डल इथे एंट्री घेतो, मग ही स्टॉप लॉस ठेवतो मी, नाही, हा नाही तुमचा स्टॉप लॉस होणार, लक्षात ठेवा, हा तुमचा स्टॉप लॉस नाही होऊ शकत, हा स्टॉप लॉस जर का तुम्ही ठेवला तर हे बघा इथं खाल्लाय तुमचा स्टॉप लॉस लगेच मार्केटने, हा स्टॉप लॉस नाही तुमचा होणार, इथंच तुमचा स्टॉप लॉस पाहिजे, कारण सपोर्ट आहे, आपण म्हणून तर एक कंडिशन टाकली ना, काय कंडिशन आहे, सपोर्टवरती कॅन्डल पाहिजे, कारण जर का मार्केटला इथून हॅमर बांधलाय, आपण एंट्री घेतली, जर का मार्केटला खरंच खाली जायचं असेल तर पहिल्यांदा सपोर्ट ब्रेक करावा लागेल, सपोर्टच ब्रेक होणार तो डायरेक्ट, आणि सपोर्ट ब्रेक झाला तुम्हाला पण माहिती आहे काय होतं, मार्केटमध्ये सेलिंगच येते, येते लक्षात, त्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, की ज्या कॅन्डलमध्ये तुम्ही एंट्री घेतलेली आहे त्या कॅन्डलचं लो नाही ठेवायचं, जी बुलिश कॅन्डल आहे त्याच्या खाली स्टॉप लॉस ठेवायचा, येते लक्षात, समजते, क्लिअर आहे का सर, ओवायचा फरक पडतो का ट्रेडिंग वेळी, नाही दादा, मी ओवाय वगैरे बघत नाही मार्केटमध्ये, हा फक्त पीसीआर बघतो, पीसीआर काय चालू आहे, जे की आज पीसीआर एकदम, इथं बघा मी मेसेज केला होता, कोणता माहिती आहे का, ज्यावेळेस मार्केट इथं आलं का या लेवलला, इथं मी मेसेज केला होता ग्रुपवरती, काय केला होता माहिती आहे का, मार्केट ओव्हर सोल्ड झालेलं आहे, मार्केट काय झालेलं आहे, ओव्हर सोल्ड, म्हणजे मार्केटमध्ये ओव्हर सेलिंग झालेली आहे, हे मी कशावरून ओळखलं, पीसीआर झाला होता 0.50, आणि तुम्हाला मी काय शिकवलं होतं, 0.50 पीसीआर झाला म्हणजे मार्केट काय झाले, ओव्हर सोल्ड झालं, मार्केटमध्ये ओव्हर सेलिंग झालेलं आहे, कुठून ना कुठून तरी बाईंग येणार आहे मार्केटमध्ये, म्हणजे प्रॉफिट बुकिंग होणार आहे, आणि ती ही प्रॉफिट बुकिंग होती, आणि त्याचा फायदा आपण घेतला सकाळी मॉर्निंगला, इथे लक्षात, त्याच्यामुळे पीसीआरला फक्त ओपन इंटरेस्टला मी, लक्षात ठेवा, ऑप्शन चेन दर 3 मिनिटांनी चेंज होते, एनएससी वरती माहिती आहे तुम्हाला, मी वारंवार ही गोष्ट सांगितलेली आहे तुम्हाला, एनएससी वरती दर 3 मिनिटांनी ऑप्शन चेंज होते, तुम्ही कोणताही डाटा घ्या, तुम्हाला म्हणत असेल मी 1 मिनिटांनी, नाही का, काय बघा आहेत बघा, पेड टूल वगैरे आहेत, परंतु भावांना नाही, एनएससी वरून लिगल 3 मिनिटांनी डाटा बाहेर टाकला जातो, काही आहेत बघा, आता बरेच वेबसाईट वगैरे आहेत की ते म्हणतात आम्ही लाईव्ह डाटा दाखवतो मार्केटचा, नाही दादा, मला तरी अजून तसं काय वाटलेलं नाही, मार्केटचा रिअल डाटा जर का एनएससीला मग बाहेर दाखवता येत नाही का, ती गोष्ट नाही, एनएससी कडूनच दर 3 मिनिटांनी तो डाटा बाहेर येतोय, आणि तो डाटा नंतर इकडे अपडेट केला जातो, कुठल्या जे वेबसाईट आहेत, कोणती वेबसाईट असू द्या ती, त्या वेबसाईटवरती दर 3 मिनिटांनंतर डाटा अपडेट होतो, अगोदर एनएससी वरती अपडेट होतो, आणि एनएससी वरती तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं, एनएससीची लिगल वेबसाईट कोणती आहे, तर एनएससीची लिगल वेबसाईट ही आहे, एक सेकंद, हे बघा, ही लिगल वेबसाईट आहे, मी याच्यावरती ऑप्शन चेन बघतो, आणि तुम्हाला हीच ऑप्शन चेन मी शिकवणार, बाकी दुसरी ऑप्शन चेन मी शिकवणार नाही, कारण ही रिअल डाटा बघायला शिका, बाकीचा डाटा मला माहित नाही, बाकीच्या वेबसाईटचा डाटा कसा भेटतो काय भेटतो, म्हणजे पीसीआर 0.50 झाला तर मार्केट बुलिश होतं, बुलिश नाही, मार्केटमध्ये रिव्हर्सल येऊ शकतो,
आपण बुलिश नाही म्हणू शकत त्याला, मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग होऊ शकते. म्हणजे काय झालं, मार्केटमध्ये खूप मोठी सेलिंग झाली आणि सेलिंग झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे कुठं ना कुठं तरी लोकांना त्यांच्या पोझिशन एक्झिट करावे लागतील ना. जर का एखाद्याने पुट बाय करून बसलेला आहे, जर का इथं कुठेतरी त्यानं समजा 2-3 दिवसाखाली त्याने इथं कुठेतरी पुट घेऊन बसलाय, कोणी कॉल शॉर्ट करून बसलेला आहे इथं, आणि एवढी मोठी सेलिंग झाली मार्केटमध्ये एवढी, आणि यांना जर का कुठं बाहेर पडायचं असेल तर यांना बाईंग करून बाहेर पडावं लागेल. आणि ती बाईंग म्हणजेच प्रॉफिट बुकिंग असते. येते लक्षात? थोडंसं डोकं लावा फक्त. आणि जर का पीसीआर लक्षात ठेवा 0.50च्या आसपास गेला तर समजून जायचं मार्केटमध्ये ओव्हर बाईंग झालेली आहे. बाईंग खूप झाली, कुठून तर रिव्हर्सल येऊ शकतो. मग तो रिव्हर्सल कुठे येते फक्त बघायचं, वॉच करायचं. ही गोष्ट लक्षात ठेवा. पीसीआर कसा बघायचा दादा, तुम्ही स्वतः पण काढू शकता किंवा तुमच्या ब्रोकर तुम्हाला देतो ना. आता इथं मला लगेच भेटतो, मी धनचा चार्ट फक्त त्यासाठीच यूज करतो. धनवरती सगळ्या गोष्टी जागेवर अवेलेबल होतात. हे बघा, आता इथं बघा मला पीसीआर लगेच भेटतो बघायला, दिसतोय. ऑप्शन चेन पण मला इथं लगेच भेटते जागेवर. हे बघा पीसीआर किती होता, 0.64 आहे. आणि हे जर का तुम्ही ज्यावेळेस मॉर्निंगला मोठी कॅन्डल झालते ना, रेड कॅन्डल, त्यावेळेस पीसीआर जर का बघितला असतं तर भावानो हा पीसीआर होता त्यावेळेस 0.50च्या आसपास, काहीतरी 52च्या आसपास काहीतरी होता, असा मी बघितला होता. समजते? क्लिअर आहे? फक्त पीसीआर. आणि बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की पीसीआर मध्ये नाही का, पीसीआर म्हणजे मार्केटचं सगळं आहे. नाही, पीसीआर कधी चेंज होतो माहिती आहे का? आता समजा तुमचा पीसीआर असेल 0.70, आपण काय म्हणतो 0.70 म्हणजे मार्केटमध्ये सेलर जास्त आहेत. पण असं नसतं दादा, असं नसतं मार्केटमध्ये. लक्षात ठेवा, पीसीआर कधी वाढणार आहे? मार्केटमध्ये बाईंग आली तर वाढणार ना. 0.70चा 0.80 पीसीआर कधी होणार आहे? ज्या वेळेस मार्केटमध्ये बाईंग येईल तरच होणार ना. आणि आपण काय म्हणतो, पीसीआर 1च्या वर गेल्यानंतर मार्केट बुलिश झालं. पण दादा ज्यावेळेस पीसीआर 0.70 होता, 0.70 वरनं पीसीआर 1ला यायला बाईंगच करावं लागली ना ऑपरेटरला किंवा कोणालाही. मग ज्यावेळेस पीसीआर 1ला आला आणि इथं ज्या लोकांनी ज्यावेळेस पीसीआर 0.70 होता, ज्या लोकांनी इथं बाईंग केली आहे खाली, आता पीसीआर 1ला आला, आपण काय म्हणतो 1 पीसीआर झाला म्हणजे मार्केट बुलिश झालं किंवा 1.10 झाला म्हणजे बुलिश झालं मार्केट. लक्षात ठेवा, नाही, ज्या लोकांनी खाली बाईंग केलेली आहे, कारण 0.70 वरनं पीसीआर 1ला यायला बाईंगच करावं लागेल ना. बरोबर, येते लक्षात? पीसीआरला तेवढं महत्त्व मी देत नाही, फक्त ओव्हरसोल्ड ओव्हरबॉटलाच महत्त्व देतो. जर का मार्केटमध्ये ओव्हरसोल्ड झालाय तरच बघतो. बाकीच्या मी ह्या गोष्टी मॅच करतो की 0.70 पीसीआर आहे. जर का मार्केटला बुलिश जायचं असेल तर पीसीआर नंतर वाढणार आहे. अगोदर काय होणार आहे माहिती आहे का? अगोदर ऑर्डर पडणार आहे. पीसीआर कधी वाढतो माहिती आहे? अगोदर ऑर्डर पडतात आणि नंतर पीसीआर वाढतोय आणि 3 मिनिटांनी डाटा बाहेर येतोय. लक्षात घ्या तुम्ही. समजतंय का? थोडंसं डोकं लावा फक्त. जर का पीसीआर 0.70चा पीसीआर आहे आणि त्याला जर का 1ला जायचं आहे किंवा 0.80ला जायचं आहे पीसीआरला, तर काय करावं लागेल? थोडीशी बाईंग यावं लागेल. आणि आपण काय म्हणतो 0.80ला आल्यावर पण म्हणतो आपण नाही अजून मार्केट सेलरच्या ताब्यात आहे. नाही दादा, हळूहळू बाहेर यायला लागलेत मार्केटमध्ये, हळूहळू बाहेर यायला लागलेत. व्हॉल्यूम कसा चेक करायचा ते सांगा. व्हॉल्यूम तुम्हाला ऑप्शनवरती दिसणार नाही, ऑप्शनच्या इंडेक्सवरती नाही दिसणार. तुम्ही प्रीमियमवरती बघू शकता आणि जर का स्टॉकवरती असेल तर स्टॉकला बघू शकता तुम्ही. व्हॉल्यूमचं फक्त एक सांगून देतो, बऱ्याच जणांचा क्वेश्चन येतो व्हॉल्यूम इंडिकेटर कसं यूज करायचं, ते फक्त एक तुम्हाला 10 सेकंद 1 मिनिटात सांगून देतो. हे बघा, हे मी काढून टाकतो व्हॉल्यूम इंडिकेटर सगळ्यात प्रथम. हे बघा काढलं. आता काहीच नाही माझ्या चार्टवरती. इथं तुम्ही गेला इंडिकेटर सेक्शनमध्ये, इथं तुम्ही फक्त एक व्हॉल्यूमचं इंडिकेटर लावा. हे दिसतो इथं. हे व्हॉल्यूमचं इंडिकेटर लावलं ना, आता याच्यावरती दिसणार नाही. तुम्ही एखादा दुसरा स्टॉक घ्या, समजा कुठला घेऊया आपण, रिलायन्सचा घेऊ. रिलायन्सचा कुठला बी एखादा, रिलायन्स पॉवर किंवा रिलायन्स इंडस्ट्रीज घेऊ. ओके, आता इथं बघा तुम्हाला व्हॉल्यूम दिसतोय खाली. आता बऱ्याच जणांचा क्वेश्चन असतो व्हॉल्यूम कसा बघायचा. इथं काय नाही करा, सेटिंगमध्ये जावा, काही सुद्धा करू नका. इथं आहे ना फक्त तुमच्या इथं, मला वाटत नाही इथं एक लाईन अनटिक असेल बघा. इथं कोणती माहिती आहे का? ही जर का लाईन अनटिक असेल मुव्हिंग ॲव्हरेजची, व्हॉल्यूम ह्याला टिक मार्क करून ठेवा. तर हे मी ऑलरेडी सिस्टममध्ये तसं ठेवलेलं आहे. इथं लक्षात, व्हॉल्यूम MA आहे का, म्हणजे व्हॉल्यूम मुव्हिंग ॲव्हरेज बोललं जातं त्याला. याला टिक मार्क करून ठेवा आणि ओके करा. आता बघा डेली टाइम फ्रेमवरती दाखवतो मी तुम्हाला व्हॉल्यूम कसा दिसतो. हे बघा, जर का तुम्ही याला स्विंगला वगैरे बघताय बघा, म्हणजे ज्या वेळेस ॲव्हरेज प्राइस, म्हणजे तुम्हाला जर का बाईंग साईडला एंट्री घ्यायची आहे तर ॲव्हरेजिंग कमीत कमी या लाईनच्या वर तरी तो कॅन्डल की तो व्हॉल्यूम पाहिजे. बघा इथं व्हॉल्यूम बघा कसा आलाय, दिसतो का? ॲव्हरेज लाईनच्या वर येतो व्हॉल्यूम. ही लाईन दिसते का, ॲव्हरेज लाईन मुव्हिंग ॲव्हरेज त्याच्या वर आहे. म्हणजेच काय, याच्यामध्ये बायर स्ट्रॉंग आहे, जे की तुम्हाला मुवमेंट बघायला भेटते बघा नंतर. आणि इथं बघा सेलिंग जास्त होती, मान्य मला सेलिंग आहे. दुसऱ्या दिवशी डायरेक्ट इथं बघा सेलिंग जास्त आहे. दुसऱ्या दिवशी डायरेक्ट हा स्टॉप गॅप डाऊन ओपन झाला एवढा, इथं ओपन झाला डायरेक्ट.
समजते. आणि आता बघा फॉल कुठं कुठं होतोय बघा, ज्यावेळेस फॉल कुठं कुठं होतोय बघू आपण. हा इथं बघा, इथं काय झालं हे बघा, एक सेकंड, इथं बुलिश कॅन्डल बनली आणि व्हॉल्यूमच नाही आहे, पण तेवढा व्हॉल्यूम नाही. हे बघा दिसतोय का व्हॉल्यूम, तेवढा व्हॉल्यूम नाही स्ट्रॉंग. एक सेकंड, आपल्याला फॉल्स हे बघावं लागेल, दाखवतो एक सेकंड. एक सेकंड, एक सेकंड, नाही इथं पण ठीक आहे. हा इथं फेल झालाय बघा व्हॉल्यूम, व्हॉल्यूम इथं फेल झालाय बघा. इथं काय झालंय, बुलिश कॅन्डल आहे बरोबर आहे, आणि इथं व्हॉल्यूमच नाही खाली बघा तुम्ही, इथं व्हॉल्यूम आहे नाही, व्हॉल्यूम जे की ॲव्हरेज व्हॉल्यूम किती असतो बघा या स्टॉकचा, व्हॉल्यूमच नाही. याचा अर्थ काय, इथं सिग्नल फेल होऊ शकतो. आणि इथं रेजिस्टन्स होता, तुम्हाला काय सांगितलं, बुलिश इंगल्फिंग बनवू द्या नाही तर काय बनवू दे. आता बऱ्याच जणांचं हे माहिती आहे, कुठली कॅन्डल हे माहिती आहे कुणाला, ही कॅन्डल कोणती आहे बऱ्याच जणांना माहीत नसेल, सांगा कमेंटमध्ये लवकर सांगा, ही कॅन्डल कोणती आहे, या दोन कॅन्डलचं कोणतं कॉम्बिनेशन आहे. काय कॅन्डल बोलत आहे, या कॅन्डलला काय बोलत आहे, या दोन कॅन्डलला, या दोन कॅन्डलचा मिळून कोणती कॅन्डल बनते ही माहिती आहे का कोणाला, लवकर सांगा. बेअरिश इंगल्फिंग आहे, कोणती आहे, बेअरिश इंगल्फिंग, यस बेअरिश इंगल्फिंग कॅन्डल आहे ही कॅन्डल आहे, बेअरिश इंगल्फिंग कॅन्डल याला बोललं जातं. म्हणजे की काम करताना तुम्हाला दिसले, काही ना काहीतरी दिले तुम्हाला टार्गेट, इथे लक्षात समजलं. मारो बुजू नाही दादा, मारो बुजू नाही, इंगल्फिंग आहे, इंगल्फिंग आहे. इंगल्फिंग म्हणजे काय, की त्या कॅन्डलला अख्खी इंगल्फ झालेली असते कॅन्डल, म्हणजे पूर्ण सामावून घेतलेलं असतं तिला. जसं बघा नाही का, म्हणजे ही समजा याला मदर बेबी कॅन्डल पण बोललं जातं. मदर बेबी म्हणजे काय, ही मदर आहे आणि हे हा बेबी आहे छोटासा, त्याला मदर बेबी कॅन्डल पण बोललं जातं. म्हणजे आई मोठी असते आणि बेबी छोटा असतो, त्याला मदर बेबी कॅन्डल म्हणून नाव दिलेलं आहे. ते पण नाव आहे, शिकणार आहे आपण, सगळ्या गोष्टी हळूहळू शिकवतो मी तुम्हाला, टेन्शन नका घेऊ, स्टेप बाय स्टेप आपण चालू. आता काय अडचण आहे का बाकीच्या सांगा मला, दुसरी काय अडचण, स्टेप बाय स्टेप शिकणार आहे. 7 कॅन्डल आपण शिकणार आहे. मुव्हिंग ॲव्हरेज शिकलं तुम्ही कसं लावायचं ते, फक्त हे व्हॉल्यूम ॲव्हरेज, कारण हे तुम्हाला उपयोग पडतं स्टॉकमध्ये, स्टॉक सिलेक्शनच्या वेळेस. जर का तुम्ही बाईंगला एंट्री घेताय त्यावेळेस बघा खरंच बाईंगचं प्रेशर आलं आहे का त्याच्यामध्ये, व्हॉल्यूम तेवढा आहे का बघा, तरच एंट्रीचा प्लॅन बघा. इथं बघा का भावना किती भारी काम झालं होतं, इथं आपल्या ट्रेंड लाईनने किती भारी काम केले बघा, दिसते का इथं, परफेक्ट काम झालं इथं. ट्रेंड लाईन तुम्हाला शिकवलेली आहे मी, ट्रेंड लाईन झालंय का काम, रिटेस्ट केलं आहे, रिटेस्ट करून मार्केटवर गेले बघा, किती मोठं टार्गेट. हे टार्गेट पण तुम्ही घेऊ शकले असते आरामशीर, एवढं टार्गेट सुद्धा घेऊ शकले असते. दिसते का हा ट्रेंड लाईन, ब्रेक एंट्री टार्गेट, स्टॉप लॉस किती छोटा बघा इथं, मस्त काम झालं असतं इथं. शिकणार आहे आपण नंतर ह्या गोष्टी सगळ्या. ओके, इथं पण ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट आहे, इथं पण ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट झाला होता, यस. इथं पण भारी काम झालं असतं. ओके, अजून बघू इथं कुठं आहे का, इथं ब्रेकडाऊन आहे, ट्रेंड लाईनचा ब्रेकडाऊन आहे इथं. एक सेकंड, इथे ट्रेंड लाईनचा ब्रेकडाऊन होता. ओके, विचार अजून काय. सर FII ची सेलिंग झाली आहे की बाईंग, ती NSCच्या वेबसाईटला जाऊन दाखवा ना. याच्यावरती आत्ता नाही, त्याच्यावरती एक दादा व्हिडिओ आहे आपला, व्हिडिओ बनवणार आहे आपण, FIDIचा डाटा कसा चेक करायचा आणि त्याला ऑब्झर्वेशन कसं करायचं, म्हणजे FIDI खरंच आहेत का त्याच्यामध्ये. आपण डाटा डिकोडिंग शिकणार आहे दादा, येस डाटा डिकोडिंग आपण शिकणार आहे. येस, ग्रो ॲपमध्ये दिसत नाही व्हॉल्यूम, कसं काय दिसत नाही, व्हॉल्यूम इंडिकेटर सगळीकडे आहे दादा, व्हॉल्यूम इंडिकेटर सगळ्या ब्रोकरवरती आहे. कोणताच ब्रोकर असं नसेल, मला नाही वाटत कोणत्या ब्रोकरवरती असं नाही की व्हॉल्यूम इंडिकेटर नाही, सगळ्या याच्यावरती व्हॉल्यूम इंडिकेटर आहे. सर हे व्हिडिओ चॅनलवर कायम राहू द्या, येस श्रीकांत दादा राहणार आहेत, काय अडचण नाही. पॉडकास्ट ओके, आपण दादा त्याच्यावरती एक पॉडकास्ट, आपण एक स्पेशल व्हिडिओ घेणार आहे डाटा डिकोडिंग, कारण ते ऑप्शनचा डाटा आहे, आपल्याला शेवटी शिकायचं आहे सगळ्यात. ऑप्शनमध्ये त्या सगळ्या गोष्टी सांगतोय का, ऑप्शनला तुम्हाला आपल्याला 12-15 दिवस जाणार, 2 आठवडे आपल्या ऑप्शनवरती जाणार आहेत. सगळ्या ऑप्शनचा तुमचा सगळा डाऊट क्लिअर करून टाकतो मी, एक सुद्धा ऑप्शनचा डाऊट ठेवणार नाही तुमचा. ओके, निफ्टी एक्सपायरी परत मंगळवार होणार का, हा होणार आहे, होणार आहे. हे रेकॉर्डिंग पण, हां
निलेश भाऊ, रेकॉर्डिंग पोस्ट होते आपल्या यूट्यूब चॅनलवरती. पाठीमागची बी तुम्ही चेक जाऊन बघू शकता, काय अडचण नाही. सर जर निफ्टी बी चेक करत असतील तर तुम्ही व्हॉल्यूम दिसत नाही. निफ्टी, हां तेच, निफ्टीमध्ये चेक करत असेल तर व्हॉल्यूम दिसत नाही. इंडेक्सला व्हॉल्यूम दिसत नसतो, लक्षात ठेवा. स्टॉकला व्हॉल्यूम दिसतो. ते सर प्रीमियम कसा चेक करतात? प्रीमियम म्हणजे ह्याचा का, आपलं स्टॉक हे बोलता का तुम्ही? स्ट्राईक प्राईस सिलेक्शन बोलता का? स्ट्राईक प्राईस आपण शिकू की त्यावेळेस. वापर आज फिबोनाकीचा वापर आज केला होता का? नाही दादा, आज फिबोनाकी प्रत्येक वेळेस एक सेटअप काम करत नाही. एकच सेटअप सगळ्या मार्केटवरती काम करत नसतो. गॅप अप ओपनिंगला बुलिश कॅन्डल असेल तर एंट्री घ्यायची का? नाही दादा, नाही घ्यायची. सपोर्ट आहे का बघा ते आधी. जर का कॅन्डल रेजिस्टन्सला बनते तर नाही घ्यायचे. सपोर्ट, हा गॅप डाऊन ओपन होते, सपोर्टवरती होते तर मग प्लॅन बनवू शकतो एक प्रकारतून. सर इंडेक्सला एंजल 1 मध्ये व्हॉल्यूम दिसतो. हा दिसतो. ते कसं आहे, ह्याचा चार्ट घेतात ना, ते ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट आहे तो, परंतु व्हॉल्यूम म्हणजे ह्याचा आहे, फ्युचर आणि याचा दोन्हीचा मिळून आहे तो व्हॉल्यूम. इथे लक्षात. एंजल 1 ला दिसतो, येस दिसतो, मी पण बघितलेला आहे तो. ऑप्शन ट्रेडिंगसाठी पण 5 मिनटं 15 मिनिट. एंट्रीला मी 5 मिनिटच वापरतो. मल्टिपल टाइम फ्रेमवर आधी सेटअप सगळा क्लिअर असतो, त्याच्यानंतर एंट्री प्लॅन 5 मिनिटावरतीच. तर फ्युचरला दिसतो व्हॉल्यूम, येस फ्युचरला व्हॉल्यूम दिसतो. अनिकेत भाऊ दिसतो व्हॉल्यूम. ओके, अजून काय अडचण आहे का कोणाची? क्वेश्चन काय आहे का? नाहीये. ओके, ऑलरेडी खूप टाइम झाला, 11:15 वाजलेले आहेत. अजून विचार काय क्वेश्चन असतील तर. आजचा ट्रेड कसा वाटला सगळ्यांना? कमेंटमध्ये सांगा लवकर. ॲनालिसिस कसं वाटलं आजचं? लाईव्ह ट्रेडचं तुम्हाला ॲनालिसिस केलं होतं मी. लक्षात ठेवा, आणि ट्रेड घेतल्यानंतर घाबरून जायचं नाही. एकदा ट्रेड घेतला ना, तुम्हाला काय झालं, ट्रेड घेण्या अगोदर सगळ्या गोष्टी करायच्या. ट्रेड घेतल्यावर एकदा घाबरायचं. ट्रेड घेतल्यावर बिंदास त्याला चालू द्यायचं, घाबरून जायचं नाही. मार्केटमध्ये जाऊन जाऊन काय झालं, एक एस एल गेला असता, याच्यात काय जाणार, स्टॉप लॉस झाली. स्टॉप लॉसला फॉलो करायचं, स्टॉप लॉसला मात्र ठेवायचं नाही. मार्केटमध्ये स्टॉप लॉसच तुम्हाला वाचणार आहे. तर पीपीटीवर आपल्या चॅनलचे नाव वॉटरमार्क करा. ओके दादा, करेल मी. खूप भारी, 10K प्रॉफिट आज सर. ओके, पॉडकास्टनं 10,000 काढले. ओके, अजून कोणी? खूप छान. हे पण डाटापासून स्विंग कशी करावी? फ्युचर अँड ऑप्शन डाटापासून स्विंग कशी करावी म्हणजे कशामध्ये? फ्युचर अँड ऑप्शन स्टॉकमध्ये म्हणताय का? ते पण आपण स्टॉक सिलेक्शन फ्युचर अँड ऑप्शनचे पण शिकणार आहे, कडक. ओके, आजचं ॲनालिसिस भारी होतं सर, धन्यवाद, एकदम भारी. इंटरडेसाठी स्टॉक कसे निवडायचे? दादा आपण शिकणार आहे, सुजित मुंडे साहेब, आपण शिकणार आहे. इंटरडेसाठी स्टॉक सिलेक्शनचे 3 मेथड, आपण 2 ते 3 मेथड आहेत ते शिकणार आहे. त्याच्यानंतर स्विंग ट्रेडिंगसाठी 2-3 मेथड आहेत, ते पण आपण शिकणार आहे. त्याच्यानंतर स्विंग ट्रेडिंगमध्ये आपण फंडामेंटली प्लस टेक्निकली पण आपण स्टॉक सिलेक्शन शिकणार आहे. फंडामेंटली पण स्ट्रॉंग पाहिजे तो स्टॉक, आणि टेक्निकली पण स्ट्रॉंग पाहिजे. टेक्निकल म्हणजे काय, जे आपण आता जे शिकतोय गोष्टी ते टेक्निकली. फंडामेंटल म्हणजे काय, तो स्टॉक कसा आहे, कंपनी कशी आहे, कंपनीवर कर्ज किती आहे, कंपनीचा पी रेशो पीबी रेशो काय असतो, कंपनीची मार्केट कॅप किती आहे, कंपनीमध्ये प्रोमोटर किती आहे, मोठ्या लोकांचा पैसा किती लागला आहे, कंपनीनं आतापर्यंत ह्या 6 महिन्याचं रेकॉर्ड काय कंपनीचं, कंपनीनं अॅन्युअल रिझल्ट काय, वार्षिक रिझल्ट काय कंपनीचा. या सगळ्या गोष्टी बघून आपण मग ठरवायचं की त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायची की नाही करायची. ओके, सगळ्या गोष्टी आपण शिकणार. थोडंसं वेट द्या, तुम्हाला काय सांगितलं, 60 दिवस द्या फक्त तुम्ही. आता टेक्निकल गोष्टी आपण शिकतो, हे सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत. बरं लक्षात ठेवा, टेक्निकल गोष्टीला अजून वेळ लागणार आहे, कारण आपण आता बुलिश कॅन्डलचं हे शिकलो. फक्त आपल्याला बुलिश कॅन्डल अजून 7 शिकायचे आहेत, म्हणजे एका कॅन्डलला 1 दिवस जाणार आहे, कारण मला तुम्हाला बॅक टेस्टिंग दाखवायची एक एक कॅन्डलची पूर्ण. आता उद्या जर का मी समजा हॅमर कॅन्डल शिकवतोय तुम्हाला, उद्या हॅमर कॅन्डल आहे आपली, तर त्या हॅमर कॅन्डलची पूर्ण बॅक टेस्टिंग होणार आहे. 40 मिनिटं तुम्हाला लर्निंग असेल, राहिलेल्या 30 मिनिटांमध्ये बॅक टेस्टिंग, आणि राहिलेल्या 20 मिनिटांमध्ये तुमचं क्वेश्चन आन्सर आहे. बॅक टेस्टिंग तुम्हाला द्यायची आहे, येते लक्षात. त्याच्यामुळे याला 7 दिवस जाणार आहे तुमचे. बुलिश कॅन्डलला, बेरिश कॅन्डलला 7 दिवस जाणार, एक आठवडा त्यातच गेला. त्याच्यानंतर काय चालणार, चार्ट पॅटर्न चालणार. चार्ट पॅटर्न आपण टोटल शिकणार आहे किती, 15 ते 16 चार्ट पॅटर्न आहेत. आपण काय प्लॅन केला की एका दिवसामध्ये कमीत कमी 2 चार्ट पॅटर्न घ्यायचे, म्हणजे 8 दिवस त्याला जातील. चार्ट पॅटर्नला 8 दिवस जाणार, 16 पॅटर्न शिकायला. ओके, म्हणजे त्या गोष्टी पीडीएफ दादा मी कंटिन्यू बनवतो आहे, लक्षात ठेवा. बनवून ऑलरेडी रेडी नाही आहे माझ्याकडे. 1-2 दिवसाच्या पुढच्या फक्त बनवून ठेवते, जसं वेळ भेटेल तसं मी बनवून ठेवतोय. त्याच्या लक्षात, पूर्ण पीडीएफ बनवलेले नाहीत. हां, झालेले पीडीएफ मी टाकू शकतो, परंतु पूर्ण पीडीएफ माझ्याकडे नाही आहेत. येते लक्षात. ह्या गोष्टी त्याच्यानंतर पुढं आपण काय शिकणार आहे, ते झाल्यानंतर आपण शिकणार आहे
जे की तुम्ही आता म्हणताय ते कोणतं इंट्राडे स्टॉक सिलेक्शन, त्याच्यानंतर स्विंगसाठी स्टॉक सिलेक्शन, त्याच्यानंतर मला जर का एखाद्या स्टॉकमध्ये 5-10 वर्ष ही करायचं आहे त्याच्यासाठी आपण ते शिकणार, त्याच्यानंतर SIP म्युच्युअल फंड, त्याच्यानंतर 2-3 डीमॅट अकाउंट, नंतर ऑप्शन ट्रेडिंग. सगळ्यात शेवटी ऑप्शन ट्रेडिंगचा गेम ठेवलेला आहे. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये पण आपलं 15 दिवस लर्निंग असेल, त्याच्यानंतर 10 दिवस लाईव्ह ट्रेड प्लॅन कसा करायचा, काय करायचं, लाईव्ह ट्रेड आपण त्याच्यावरती करणार आहे यूट्यूबवरती. ओके, कसा प्लॅन करायचा. फक्त त्यावेळेस एकच गोष्ट आहे, सगळ्यांनी पेपर ट्रेडिंग करा, रिअल ट्रेड कोणीही करणार नाही, कारण फक्त लर्निंग पर्पज व्हिडिओ आहे. ओके, रिअल ट्रेडच्या नादायचं लागायचं नाही. शिकण्याकडे फोकस करा. पहिल्यांदा पैसा कमवायच्या नादी लागू नका. पहिल्यांदा शिका आणि दुसऱ्याच्या याच्यावरती डिपेंड राहू नका. भावना वारंवार ते सांगावं लागते, दुसऱ्यावरती डिपेंड राहू नका. कमोडिटीमध्ये स्टॉक, कमोडिटी पण आपण शिकू. कमोडिटी पण एक क्लास घ्यायचा आहे कमोडिटी, आपण ते पण घ्या. फॉरेक्स नाही दादा, फॉरेक्स नाही होणार. मी फॉरेक्स करत नाही, कारण मी फॉरेक्स कधी बघितलंच नाही मार्केटमध्ये. फॉरेक्स कधीच आतापर्यंत मी केलेलं नाही. आणि ज्या गोष्टी केल्यात त्याच गोष्टीचं मी तुम्हाला नॉलेज देऊ शकतो. मी जी गोष्ट केलीच नाही तर त्याचं नॉलेज मी नाही देऊ शकत तुम्हाला. हां, जे फॉरेक्स ट्रेडर आहे त्यांच्याकडून तुम्ही नॉलेज घेऊ शकता. प्राइस ॲक्शन तिकडे पण असंच आहे. प्राइस ॲक्शन टेक्निकल सगळीकडे सेम असतं, लक्षात घ्या. टेक्निकल गोष्टी सगळे, सपोर्ट रेजिस्टन्स तिकडे पण आहे, तिकडे पण आहे. बुलिश कॅन्डल, बेरिश कॅन्डल सगळं तेच आहे. इंडिकेटर, हां इंडिकेटर एक सेशन राहिलं. 10 इंडिकेटर आपण शिकणार आहे, टॉपचे 10 जे की जास्त मोठे मोठे ट्रेडर यूज करतात, ते 10 इंडिकेटर आपण शिकणार आहे. बाकीचे फालतू इंडिकेटर आपण बघत बसणार नाही, फक्त 10च इंडिकेटर घेणार आहे. 10 लईत लय 11. एखादं इंडिकेटर तुम्हाला वाटत असेल घ्यायचं, तेवढे एक लास्ट एखादं इंडिकेटर आपण घेऊ. कारण इंडिकेटर मी तर बघा माझ्या चॅटवरती तुम्हाला एकही इंडिकेटर दिसणार नाही व्हॉल्यूम सोडून, कारण व्हॉल्यूमच फक्त वापरतो, ते पण फक्त क्वांटिटी बघण्यासाठी किती पडल्यात, बाकी काही नाही. ओके सर, PC मध्ये पेपर ट्रेडिंग कशी करावी? PC मध्ये दादा नाही, मोबाईलमध्ये तुम्हाला करावी लागेल. मी PC वरती नाही केलेली कधी, मोबाईलवरतीच करा. मोबाईलवरती तुम्हाला सांगितलं, 2 सांगितले ॲप. एक म्हणजे फ्रंट पेज आहे, दुसरं एक नोएटा म्हणून आहे काहीतरी. मी त्याची हे टाकेल, स्क्रीनशॉट टाकेल तुम्हाला. परंतु फ्रंट पेज खूप छान आहे ॲप, ज्यानं जे लोक वापरतात स्क्रीनशॉट वगैरे टाकतात. पेपर ट्रेडिंगसाठी मस्त ॲप आहे फ्रंट पेज म्हणून. त्याचं काय प्रमोशन वगैरे नाही आहे माझ्याकडून, परंतु मी याच्यावरती 1 वर्ष काम केलेलं आहे. फ्रंट पेज बॅक टेस्टिंग माझ्या स्वतःच्या सेटअपची केलेली, बॅक टेस्टिंग, फॉरवर्ड टेस्टिंग. त्याच्यानंतर मग मी रिअल मार्केटमध्ये यूज करतोय आता. याच्यामध्ये तुम्हाला 10 लाखापर्यंत फंड भेटतो. लक्षात ठेवा, 10 लाख म्हणजे 10 लाख एका ट्रेडर लावायचे नाही, ते काय पैसा तुम्हाला रिअल नाही आहे. नाही तर काय करणार नाही का, म्हणजे 10 लाखात बघू एकदमच लावा, असं करू नका. एका लॉटने नाही. कसं असतं, तुम्ही पेपर ट्रेड जशी प्रॅक्टिस करणार तुम्ही तशी तुम्हाला सवय लागणार आहे. फ्रंट पेज वापरण्यामागचं कारण सांगतो तुम्हाला. जशी तुम्ही प्रॅक्टिस करणार आहे, असं नाही समजायचं की फ्रंट पेजवरती जाऊ दे डमी पैसा नाही, मी स्टॉप लॉसच घेणार नाही. तो रिअल पैसा असं समजून करा, रिअल पैसा आहे असं समजून करा. येते लक्षामध्ये. एकाच लॉटवरती करा स्टार्टिंगला, कारण आपण जशी प्रॅक्टिस करणार तसंच आपल्याला रिझल्ट भेटणार आहे. तुम्ही जर का याच्यामध्ये पण स्टॉप लॉस घ्यायची सवय नाही ठेवली तर तुम्ही रिअल मार्केटमध्ये पण स्टॉप लॉस घेणार नाही. स्टॉप लॉस टार्गेट सेम समजून काम करा. रिअल पैसा आहे असं समजा त्याला. ओके, नाही तर बऱ्याच जणांचं म्हणणं असतं जाऊ दे काय डुप्लिकेट आहे, परत रिफ्रेश आणि रिफ्रेश अकाउंट पण होतं ते, असं पण ऑप्शन आहे त्याच्यामध्ये. 10 लाख आहे समजा आणि समजा लॉस झाला, तुमचं पूर्ण पैसेच गेले, तर परत ते रिफ्रेश होतं, म्हणजे रिफंड होतं ते. त्याला काहीतरी 30 सेकंदाची ॲड बघायची, परत तो अकाउंट परत तुमचं ग्रो होतं, म्हणजे परत 10 लाख येते तुमच्या अकाउंटला. ते असं पेपर ट्रेडिंग आहे, ती काय रिअल मार्केट नाही, रिअल ट्रेडिंग नाही आहे ती, किंवा रिअल नाही तो पैसा. येते लक्षात? आज केली होती मी फ्रंट पेजवर. चांगली गोष्ट आहे, करा. लक्षात ठेवा, कारण शिका अगोदर. मार्केट हे लाईफ टाईम चालूच राहणार आहे. पहिले शिकण्याकडे फोकस द्या. मार्केटमध्ये शिकणं खूप महत्त्वाचं आहे. शिकला तर टिकाल. लक्षात ठेवा, दुसऱ्याकडनं कॉल टिप्स घेऊ नका. मी पण तुम्हाला सांगितलं, मी 2 महिने तुमच्यासोबत आहे. 2 महिन्यानंतर तुम्हाला स्वतःला ट्रेडिंग करायची आहे, कारण मी सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवलेल्या असणार आहेत. हां, बॅक म्हणजे थोडासा ग्रुप असा डिस्ट्रॉय होणार नाही, परंतु थोडाफार तुम्हाला नॉलेज दिलं जाईल. पुढं 1-2 महिने अजून थोड्याशा गोष्टी, कसं व्ह्यू सेट करायचा, काय करायचं, प्राइस ॲक्शनला कसं महत्त्व द्यायचं. फक्त डाटाच नाही बघायचा, त्याच्यासोबत प्राइस ॲक्शनचं कॉम्बिनेशन झालं पाहिजे. ओके, त्या गोष्टी परत ग्लोबल मार्केटचं कॉम्बिनेशन टाकायचं त्याच्यामध्ये. 2-3 गोष्टी बघायच्या डेली. जास्त गोष्टी मार्केटमध्ये जास्त गोष्टी जर का तुम्ही करत बसले तर तुम्हाला मार्केटमध्ये रिझल्ट नाही भेटणार भावना, नाही भेटणार रिझल्ट. काही जण बघा आज काय करतात, EMA वरती ट्रेडचा प्लॅन घेणार, दुसऱ्या दिवशी कुणाला तर RSI बघून येणार, तिसऱ्या दिवशी कुणाला तर MACD बघून येणार,
चौथ्या दिवशी काहीतरी वेगळंच काहीतरी बघून येणार आणि त्याच्यावरती ट्रेड आणि रिअल लावतात पैसे. असा पैसा बनत नसतो. असा पैसा तुम्हाला मार्केट देणार पण नाही. एकच सेटअप उचला, कोणताही सेटअप. मी प्राइस ॲक्शन वापरतो, प्युअर सपोर्ट रेजिस्टन्स डिमांड सप्लाय झोन बघतो आणि त्याच्यावरती प्लॅन बनवतो. एकच सेटअप आहे माझा, त्याच्यावरती मी काम करतो आणि मला त्याच्यावरती मास्टर की झालेली. मला माहिती आहे मार्केटमध्ये कुठे वसील येऊ शकतो, कितपर्यंत येऊ शकतो. मार्केटमध्ये इथं येण्या अगोदर सांगितलं होतं मार्केटला इथूनच वर जावं लागेल, याच्या खाली जर का मार्केट गेलं तर थांबू नका. तुम्ही टेलिग्रामवरती जाऊन बघा भाऊन, झाल्यानंतर सांगितलं नाही, होण्या अगोदर सांगितलं त्या गोष्टी. आणि मी थांबणार पण नव्हतो, कारण माझा ट्रेलिंग स्टॉप लॉस जर का मी इथं एंट्री केली आहे तर माझा स्टॉप लॉस आता या लेवलच्या खाली लागला. जर का मार्केटला इथून जर का मार्केटमध्ये रिव्हर्सल नाही आला, याच्या खाली जर का क्लोजिंग दिले तर मी एक्झिट होणार होतो. आणि मी ऑप्शन सेलर आहे, मी ऑप्शन बायर नाही. तुम्ही म्हणा इथं टाइम डिके झाला असता की नाही, मी ऑप्शन सेलिंग करतोय, बाईंग करत नाही. आज हेज केला होता, म्हणजे आज काय केला होता, एक कॉल पण बाय केला होता आणि पुट शॉर्ट केले होते मी आज. म्हणजे माझा दोन्ही व्ह्यू काय झाले, बुलिशच झाले. जरी मार्केट समजा वर हळूहळू गेलं तरी मला पुट शॉर्ट केलाय, त्याच्यामधून पैसा भेटणार, याचा टाइम डिके याच्यामध्ये निघून जाणार आहे. क्लिअर आहे, समजते? क्लिअर आहे का, कमेंटमध्ये सांगा. पुढे पण आम्हाला शिकवत राहा सर, बंद करू नका. ओके, शिकवत राहणार आहे. यूट्यूब चॅनल तर काय बंद होणार नाही, त्यात तर काय विषय नाही. सर स्ट्राईक प्राईस कोणता घेतला इन कॉल साईडला मी आज जर कॉल बाय केला होता त्याच्यामध्ये मी इन द मनीमध्ये जातो. कॉल बाय केला होता त्याच्यामध्ये इन द मनीमध्ये काम केलं होतं. आणि जो पुट शॉर्ट केला होता, पुट सेल केला होता, तो आउट ऑफ द मनीमध्ये केला होता. पुट जो सेल केला होता तो आउट ऑफ द मनीमध्ये केला होता. ओके, कारण ऑप्शन सेलर आउट ऑफ द मनीमध्येच काम करतो, ऑप्शन बायर इन द मनीमध्ये काम करतो किंवा ॲट द मनीमध्ये काम करतो. आउट ऑफ द मनीमध्ये तुम्ही जर का ऑप्शन बाईंग करताय तर आउट ऑफ द मनीमध्ये जाऊ नका, प्रीमियम डिके होतात. लक्षात घ्या, आउट ऑफ द मनीमध्ये तुम्हाला वाटतं मला स्वस्त भेटतोय, मी आउट ऑफ द मनीचा घेतो, प्रीमियम डिके. आज बघा काय झालं, एक सेकंद, झिरो झाले असतील. आउट ऑफ द मनी सगळे झिरो होतात एक्सपायरीच्या दिवशी. हे बघा दिसतोय, हा काय झाला, हा पुढचा आउट ऑफ द मनी काय झाला, झिरो. इथं काय झाला, झिरो. दिसतोय, फक्त जे इन द मनीमध्ये आहेत तेच बघा प्लसमध्ये आहेत. हे कॉल साईडचे इन द मनीमध्ये आहेत आणि हे पुट साईडचे इन द मनीमध्ये आहेत. बघा हेच फक्त प्लसमध्ये आहेत, म्हणजे झिरो झाली नाही. कारण जिथं मार्केट क्लोज झालंय तिथून पुट साईडचे प्रीमियम बघा आणि कॉल साईडचे प्रीमियम बघा, आउट ऑफ द मनी आहेत. हा कॉल साईडचा आउट ऑफ द मनी आहे आणि हा पुट साईडचा आउट ऑफ द मनी आहे. बघा तुम्ही सगळे झिरो झालेत आणि हे सगळे झिरो झाले तिथं कॉल साईड. फक्त जे प्राइस इन द मनीमध्ये आहेत तेच राहिलेले आहेत. समजते? म्हणून आउट ऑफ द मनीमध्ये काम करायचं नाही ऑप्शन बायरने. ऑप्शन सेलिंग करताय तर आउट ऑफ द मनीमध्ये काम करू शकता. समजलं? सर कॉल बाईंगसाठी स्ट्राईक प्राईस कोणती घ्यायची, कमीवाली कधी? नाही दादा, मी एक्सपायरी पुढची घेतली होती, जी रिअल सांगतो 2 सप्टेंबरची एक्सपायरी होती माझी. कारण मी तुम्हाला ऑलरेडी एक गोष्ट सांगितली, आठवत नसेल कोणाला, ज्याला जे पहिल्यापासून माझ्या क्लासला त्यांना माहीत आहे, एक्सपायरी ज्या दिवशी असेल त्या दिवशी पुढच्या एक्सपायरीचा प्रीमियम बाय करायचा. टाईम डिके कमी होतो, लक्षात ठेवा. मार्केट जरी आपल्या डायरेक्शनला स्लोली जात आहे तरी पण टाईम डिके तुमचा होणार नाही. जो की एक्सपायरीच्या दिवशीचा जो प्रीमियम तुम्ही घेणार त्याच्यामध्ये टाईम डिके फास्ट होणार. परंतु पुढची एक्सपायरी जर का मी 2 सप्टेंबरची घेतली, तुम्ही जर का ही घेतली असते, टाईम डिके तुमचा अजून कमी झाला असता. एक्सपायरीच्या दिवशी त्या एक्सपायरीचा प्रीमियम घ्यायचा नाही. आता समजा आज किती तारीख होती, आज 28 ऑगस्ट होते, तर आजचे प्रीमियम बाय करायचे नव्हते. मी जर का ऑप्शन सेलर आहे तर मग सेलिंग मी याच्यातच केली आहे, या स्ट्राईक प्राईजवरती केली, म्हणजे याच एक्सपायरीची केली. म्हणजे मी जो पुट शॉर्ट केला होता ना, पी सेल केला होता ना मी, तर माझा व्यू पी सेल म्हणजे अप डायरेक्शनसाठीच होता. याच्यामध्ये मी काय केलं तर हीच एक्सपायरी घेतली होती. परंतु मी जो कॉल बाय केला होता, जो सी बाय केला होता, तो मी केला होता पुढच्या एक्सपायरीचा. कारण मला प्रीमियम डिके पाहिजे नव्हता, प्रीमियम डिके करायचा नव्हता. आणि मी जर का ऑप्शन सेलर आहे तर मला प्रीमियम डिके पाहिजे, तर मी काय करेल, हीच एक्सपायरी घेईल मी 28, जी की आजची आहे. जो मी पुट सेल केला होता त्याच्यामध्ये हीच एक्सपायरी पाहिजे मला. पुढच्या एक्सपायरीचा प्रीमियम तेवढ्याच किमतीतला मिळणार नाही दादा, एक्सपायरी पुढचा जास्त असतो. तुम्ही बघा आता एक्झाम्पल, आता बघा ॲट द मनी दाखवतो तुम्हाला, 2 सप्टेंबरचा दाखवतो. 2 सप्टेंबरचा बघा ॲट द मनी किती रुपयाला बघा, समजा पुट साईडचा बघा 88 रुपयाला आहे, बरोबर, ॲट द मनी. आणि अजून पुढची एक्सपायरी जर काय गेलो, ॲट द मनीचाच बघायचा आपल्याला. 9 सप्टेंबरचा बघा, तो 88ला होता, हा बघा कितीला आता
हा तुम्हाला कितीला भेटतोय? 146 किंवा 167 रुपयाला आहे. दिसतंय का? म्हणजे काय झालं, याच्यामध्ये इंट्रेस्टिक व्हॅल्यू जास्त आहे. मग ते लक्षात समजतंय. एक्सपायरी जशी पुढे जाणार तशी तुमची प्रीमियम महाग होत जाणार. बघा 16 तारखे, आता 16 सप्टेंबर आहे. बघा एक्सपायरी 199 रुपयाला झाली, जी की 2 सप्टेंबरची किती रुपयाला होता तो? ॲट द मनी 88 रुपयाला होता. समजलं का? आणि हा कितीला आहे? 16 सप्टेंबरचा 199, 200 रुपयाला गेला हा. क्लिअर आहे सर? धनला ऑप्शनला इंट्राडे तो डिलिव्हरी असतंय का? म्हणजे ऑप्शन हां होतं ना, डिलिव्हरीमध्ये माल उचलू शकता ना तुम्ही, काय अडचण आहे याच्यामध्ये पण. म्हणजे तुम्हाला होल्ड करायचं, पोझिशन होल्ड करू शकता. आता समजा तुम्हाला एखादा स्ट्राईक प्राईस दाखवतो घेऊ ना, समजा तुम्हाला पुढची एक्सपायरी घ्यायची आहे 2 सप्टेंबर, समजा तुम्हाला पुट होल्ड करायचा होता आज, समजा तुम्ही इथं बाय केला असता. आता बाय करताना इथं 2 ऑप्शन येतात बघा. एक काय येतो इथं, समजा तुम्हाला पुट घ्यायचा आणि होल्ड करायचा, BTST करायचं तुम्हाला. इथं बघा इंट्राडे, इथं सिलेक्ट करताना चुकू नका पण. इथं पॉडकास्ट घेताना, सॉरी प्रोडक्ट घेताना इथं इंट्राडे आहे ना, इथं तुम्हाला नॉर्मल करावं लागेल. आणि मग ह्याला तुम्ही 2 दिवस 4 दिवस जोपर्यंत ही एक्सपायरी येत नाही तोपर्यंत होल्ड करू शकता. 2 तारखेपर्यंत होल्ड करू शकता. 2 तारखेनंतर नाही, 2 तारखेला तो ऑटोमॅटिक आणि एक्सपायरीच आहे, तो एक्सपायर्स होणार त्या दिवशी. येते लक्षात? समजते? म्हणजेच काय होतं हे नॉर्मलला. आणि जर का तुम्ही इंट्राडेमध्येच माल उचलला तर याचा अर्थ तुम्हाला हे 3:15 3:30 वाजता तुमचा ब्रोकर काढून टाकतो. मार्केट सकाळी तयारी कशी करावी? ग्लोबल, गिफ्ट निफ्टी आणि इतर. ग्लोबल गिफ्ट निफ्टी फक्त तुम्हाला मार्केट गॅप डाऊन दाखवतं. ग्लोबलमध्ये गिफ्ट निफ्टीचा फक्त रोल काय माहिती आहे का? बरेच लोक कन्फ्यूज आहेत. गिफ्ट निफ्टीवर मार्केटचा ट्रेंड ठरत नाही भावांनो. गिफ्ट निफ्टीवर फक्त तुम्ही 8:30 वाजता तुम्ही यायचं. गिफ्ट निफ्टीवर तुम्ही फक्त एवढंच बघू शकता की आज मार्केट आपलं गॅप अप ओपन होणार आहे, गॅप डाऊन ओपन होणार का, फ्लॅट ओपन होणार, एवढंच तुम्ही गिफ्ट निफ्टीवरनं ओळखू शकता. मार्केटचा व्ह्यू गिफ्ट निफ्टीवरनं सेट होत नाही. इथे लक्षात, गिफ्ट निफ्टीवरनं तुम्ही मार्केटचा व्ह्यू सेट करत नाही. तुम्हाला प्राइस ॲक्शन बघावी लागते. ग्लोबल मार्केट म्हणजे अमेरिकन मार्केट बघा, बाहेरल्या देशातलं मार्केट बघा, ते मार्केट, कारण ते मार्केट आताच चालू असते. त्यांचं मार्केट 2:30 वाजता क्लोज होतं. आपल्या इंडियन टायमानुसार 2:30 वाजता पहाटे क्लोज होतं त्यांचं मार्केट. ओके, समजते? भरपूर वेळ झाला, 11:30 वाजलेले आहेत. आपल्याला भरपूर अजून गोष्टी, दररोज आपण लाईव्ह आहे भावना 1.5 तास, त्याच्यामुळे टेन्शन नका घेऊ. आपण हळूहळू सगळ्या गोष्टी शिकू. ऑप्शनच्या वेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होते, कसा व्यू सेट करायचा, काय करायचं, तुम्हाला सगळं क्लिअर करून देतो. सांगतो काय तुम्हाला, 60 दिवसामध्ये तुम्हाला परफेक्ट बनवून देतो. तुम्ही ठरवा तुम्हाला कितपत घ्यायचं आहे. फक्त स्वतःची एक डायरी ठेवा, पेन ठेवा, जे महत्त्वाचे नोट्स असतील, जी महत्त्वाची गोष्ट वाटते ती गोष्ट लिहून ठेवत चला स्वतः. कारण लक्षात ठेवा, मी शिकून निघून जाईल, तुम्हाला परत 1.5 तासाचे व्हिडिओ बघत बसायला एवढा वेळ तुमच्याकडे नाही आहे. त्याच्यामुळं तुमचा वेळ वाचावा याच्यासाठी सांगतो, डायरी आणि पेन सोबत असू द्या किंवा स्क्रीनशॉट काढत चला. एखादी काय गोष्ट, एखादी PDF तुम्हाला महत्त्वाची वाटली तर स्क्रीनशॉट काढत चला. फ्रंट पेज इन्फॉर्मेशन, फ्रंट पेजचा आपण एक घेऊया. मला वाटतं संडेला घेऊ आपण. नाही संडेला नाही, सॉरी शनिवारी आपलं हे असते ना गुंजन सर, शनिवारी आपलं काय असते, क्वेश्चन आन्सर असते ना, त्याच्यामध्ये आपण फ्रंट पेज कसं यूज करायचं ना ते बघू शनिवारी. म्हणजे उद्या काय शुक्रवार आहे, परवा दिवशीच. उद्या मार्केटमध्ये बघू आता कशी मुवमेंट होते काय, मी ऑलरेडी ग्रुपवरती टाकेलच. आणि रिअल लावताना लक्षात ठेवा, थोडंसं हे करा, स्वतःच्या ह्यानं लावा, जास्त हे क्वांटिटी उचलू नका. माझा पण व्ह्यू चुकू शकतो असं काही नाही आहे, माझं पण स्टॉप लॉस जातात. कारण मी माझ्या सिस्टमवरती प्रॉपर फॉलो करतो. तुम्ही कदाचित जर का तुम्हाला स्टॉप लॉस फॉलो होत नसेल तर जास्त क्वांटिटी उचलू नका भावना, कारण सायकोलॉजी तशी तुमची अजून डेव्हलप झालेली नाही आहे. ओके, शनिवारी घेऊ आपण फ्रंट पेजचं. पेपर ट्रेडिंगची ॲप कशी यूज करायची, काय काय बघायचं. त्याच्यामध्ये तुम्ही स्टॉक पण होल्ड करू शकता, डिलिव्हरीमध्ये पण घेऊ शकता स्टॉक, त्याच्यामध्ये एक्सपायरी वगैरे सिलेक्ट करू शकता, सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक्सपायरीपर्यंत तुम्ही होल्ड करू शकता, BTST करू शकता, सगळ्या गोष्टी करू शकता त्याच्यामध्ये. हां, जर का त्याच्यामध्ये एक आहे बघा, तुम्ही इंट्राडे जर का केलं तर मला वाटतं काहीतरी 3:15 वाजता तुम्हाला त्याच्यातून तो ब्रोकर ऑटोमॅटिक एक्झिट करतोय ती पोझिशन. 3:15 नंतर नाही थांबू देत. जसं आपला ब्रोकर 3:30 पर्यंत थांबवतो रिअलवाला, तो फ्रंट पेज 3:15 वाजता काहीतरी क्लोज होतो, तो ट्रेड तुमचा क्लोज होतो ऑटोमॅटिक.
3:15. ओके, चला उद्या भेटू. काय असेल तर उद्या आहे संध्याकाळी, परत संध्याकाळी उद्या 9 वाजता क्लास असेल ना. उद्या 9:30 वाजता नाही, उद्या संध्याकाळी 9 वाजता.